भगवान पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेमुळं आपण श्री अमृतानुभव की जो ज्ञानेश्वर महाराजांची असणारी प्रतिभा अनुभूती शब्दरूपाने साकार करीत आहे, त्याच्यावरील असणारं नित्यानंद ऐक्यदीपिका नावाची जी विवरणात्मक टीका, त्याच्याद्वारा आपण श्लोक पंचकाचे चिंतन केल्यानंतर जे पुढचं ओवी रूपाने जे काही वाङ्मय आहे त्यावरील टीकेचं आपण चिंतन करत आहोत. आता शिवशक्ती समावेशन प्रथम प्रकरणावरील 17व्या क्रमांकाची ओवी आहे आणि तिचं काही चिंतन राहिलेलं आहे. श्री पुरुष नामभेदे शिवपण एकले नांदे जग सगळे आधादेपणे जीही. आतापर्यंत झालेल्या चिंतनावरून या ओवीचा अन्वय असं पण करता येईल. जी ही सगळे जग आधादेपणे ते स्त्री पुरुष ते शिवपण नामभेदे स्त्री पुरुष नामभेदे एकले नांदे. आपण ज्याला म्हणतो जी ही सगळे जग, ज्याच्यामुळं सगळे जग जे आहे ते आधादेपणे म्हणजे संपूर्ण जग ह्या प्रकृती पुरुषाच्या अर्ध्या भागामुळे आहे. परंतु बरोबर आहे ना, सगळ्या जग जे आहे ते स्त्री आणि पुरुष किंवा प्रकृती आणि पुरुष यांच्या अर्ध्या अर्ध्या भागामुळे आहे. परंतु ते स्त्री पुरुष नामभेदे, पण त्या ठिकाणी प्रकृती आणि पुरुष हे काही नाममात्र भेद आहे, म्हणजे वाचारंभन आहे. त्या दोन्ही ठिकाणी काय एकले शिवपण नांदे, एकटं शिवपणच त्या ठिकाणी नांदत आहे. याच्यावर असणारी आता 110 क्रमांकाची मला वाटतं ओवी, त्यापैकी वरच्या ओवीत आहे म्हणून भेद जो 7व्या क्रमांकाची ओवी आहे. म्हणून भेद जो दिसतसे काही तोची स्वरूपाच्या ठाई वाचोनी जग हे तव पाही चिद्विलास एक. म्हणून भेद जो दिसतसे काही, प्रकृती आणि पुरुष यांच्यामध्ये जो भेद दिसतो काही, त्याच्यामध्ये तो स्वरूपाच्या ठाई, तो भेद कुठं भासतो? स्वरूपाच्याच ठिकाणी तो आहे. वाचुनी जग हे तव पाही चिद्विलास एक. तोच म्हणतात की हा भेद जो आहे फक्त स्वरूपाच्याच ठाई नांदतो. परंतु 4 झाले होते का? जगाशी नाही जाणितले का? अग्निशिखा विविधा परी अग्नीची एकूण नुसधा तेवी नामरूप हा बाह्यधंदा वाचुनी जग चिद्विलास जग. जसं जेवी अग्निशिखा विविधा, वेगवेगळ्या प्रकारच्या अग्नीच्या ह्या ज्वाला आपल्याला दिसतात. परत ज्वारामध्ये जर पाहिलं तर एक अग्नितत्वच आहे, दुसरं काही नाही. त्याचप्रमाणे अग्नीची एकूण नुसधा, केवळ अग्नीच आहे अग्नीच्या ज्वालेमध्ये. तेवी नामरूप हा बाह्यधंदा, नाम आणि रूप हा एकदम बाह्यरंग दृष्टीनं पाहिला असता नाममात्र भास आहे, म्हणून त्याला बाह्यधंदा असं म्हटलेलं आहे. बहिरंग असणारा हा त्या प्रकृती पुरुषाचा विलास आहे. तो वाचारंभन आहे, नाममात्र आहे. याच्या अतिरिक्त त्याच्यामध्ये अग्नी वाचून दुसरं काही नाही. तसंच वाचूनी चिद्विलास जग, त्या वाचून जर आपण हे जग पाहायचं झालं तर हे जगसुद्धा वाचुनी म्हणजे नामरूपाला जर त्याग केला, बाह्यधंदा म्हणजे नामरूपाचा परित्याग केला, तर हे जग काय आहे? नामरूप वाचारंभन आहे. आणि जग काय आहे? चिद्विलास जग. हे सगळा चिद्विलास चैतन्याचा विलास आहे किंवा ही चैतन्याची दीप्ती आहे असं जरी म्हटलं तरी चालेल. विवर्त म्हणण्यापेक्षाही हा चैतन्याचे, कारण आता जे चिंतन चालले प्रभा आणि दीप यांना एकमेकापासून वेगळं करता येत नाही, तसं हे जग आणि चित्त यांना वेगळं करता येत नाही. म्हणून जग हा केवळ चैतन्याचा विलास आहे किंवा चैतन्याची शोभा शोभतसे. रत्न आणि कीळ याप्रमाणे जगत आणि चैतन्य हे दोन्ही एकरूप आहेत. जगाशी नाही जाणितले तै ज्ञानमात्रचे संचले, जगाशी जाणूनही उरले ज्ञानमात्रचे. हरे राम, ते पिशवी त्यांच्याकडे आम्ही विसरून गेलो. जगाशी नाही जाणितले, जगाशी नाही जाणितले तै ज्ञानमात्रची संचले, जगाशी जाणूनही उरले ज्ञानमात्रची. जगाशी जाणितले नाही,
जगाला जोपर्यंत आपण जाणलं नाही, म्हणजे वृत्तीवर जग आलं नाही, म्हणजे जग हे वृत्तीज्ञानाचा विषय झालेलं नसताना तरी ज्ञानमात्रचे संचलित तेव्हा आहे काय? केवळ ज्ञानस्वरूप आत्माच आहे, दुसरं काही नाही. आणि जगाशी जाणूनही उरले ज्ञानमात्रचे. आणि जगाला जाणलं तेव्हासुद्धा काय उरलं? जाणलं तेव्हा जे जाणण्याचा विषय जग आहे ते काय? वाचारंभणच आहे, किंवा ती चैतन्याची दीप्ती आहे, ती चैतन्याची शोभा. त्या जगाला आणि चैतन्याला स्वतंत्र रीतीने वेगळं करता येत नाही. पण आत्ताच आपण चिंतन केल्याप्रमाणे असं नाही की ज्यावेळेला दृश्य विवेक आहे त्याच्यामध्ये द्रष्ट्यामध्ये, बरोबर ना, द्रष्ट्यामध्ये दृश्याचा व्यतिरेक आहे, पण दृश्यामध्ये द्रष्टाचा अन्वय आहे. म्हणून ते परस्पर नाममात्र भेद दिसला तरी ते दृश्य तत्वतः द्रष्ट्याहून वेगळं नाही. म्हणून जगाशी जाणूनही, जगाला जरी जाणलं तरी काय झालं? ज्ञानमात्रच उरले. तरीसुद्धा जाणणेकाळीसुद्धा काय आहे? ज्ञानमात्रच आहे. जग म्हणून स्वतंत्र पदार्थ नाहीच आहे. आणि जेव्हा जाणलं नाही तेव्हा तर ज्ञान मात्र आहेच आहे की नाही? ज्या वेळेला म्हणजे दृश्याचा द्रष्ट्यामध्ये व्यतिरेक आपण पाहतो त्यावेळेला ते फक्त दृष्टीपणानेच आहे, दृंगमात्र दृष्टीपणच उरलेलं आहे. आणि ज्या वेळेला पाहता तेव्हा काय उरतं? तेव्हासुद्धा पाहायला गेलं तर ज्ञानमात्रच उरतं, ऐक नाही? द्रष्टा, कारण काय आहे की द्रष्टा आणि दृश्य हे पाहत असताना दृश्य दिसतं, त्या काळी दृश्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. मग आहे कोण तिथं? त्या अभावाचं साक्षीत्व किंवा अभावाचं दृष्टीपण करणारं केवळ द्रष्टाच त्या ठिकाणी उरतो, ज्ञानमात्रच त्या ठिकाणी उरतं. एवं जाणतीये वेळे प्रकृती पुरुषत्व रूप आले, मागे पुढे एकुले वस्तू मात्र. एवं अशा प्रकाराने जाणतीये वेळे, ज्या वेळेला आपण प्रकृती पुरुष किंवा प्रकृती पुरुषाचं कार्य जगत, बरोबर, ह्या दोन्हींना जाणतो त्यावेळेला काय आहे? प्रकृती पुरुषत्व रूप आले. ज्यावेळेला आपण जाणतो त्याच वेळेला प्रकृती आणि पुरुषांना स्वरूप आहे, बरोबर ना, त्याच वेळेला स्वरूप आहे. मागे पुढे एकुले वस्तू मात्र. जाणते वेळेला जर आपण पाहिलं तर मागं आश्रय आणि पुढं विषय हे काय आहे? सर्व वस्तुमात्रच आहे. कारण मागं कोण आहे? मागं आहे अंतःकरण उपहित चैतन्य, आणि पुढं कोण आहे? विषयोपहित चैतन्य. आणि ज्या वेळेला ज्ञाता हा ज्ञेयापर्यंत जातो तेव्हा काय होतात? दोन्ही, बरोबर ना, आश्रय आणि विषय, बरोबर ना, अंतःकरण वृत्ती आणि विषय एक देशात येतात. त्यावेळेला खाली काय राहतं? त्यावेळेला फक्त चैतन्यच अवशिष्ट राहतं. म्हणून ते दोन पदार्थ वेगळे सिद्ध होत नाही, ज्ञान मात्रच सिद्ध होतं. ठीक आहे ना? एखादी प्रक्रिया अपुरी राहिली तर पूर्ण करत जा. त्याच्यामध्ये प्रकृती पुरुषत्व रूप आले, मागे पुढे एकले वस्तू मात्र. मागे पुढे एकले वस्तू मात्र याचा अर्थ ज्यावेळेला विषयोपही चैतन्याचं ज्ञान होतं तेव्हा चैतन्यच आहे. आणि पाठीमागे असणारा आश्रय म्हणजे अंतःकरणोपही चैतन्याचं ज्ञान होतं तेव्हाही चैतन्य आहे. आपलं अंतःकरण उपहितही चैतन्यच आहे आणि विषयोपही चैतन्य एकच आहे. म्हणून त्यावेळेला जर मागं पुढं पाहिलं तर उरतं काय? फक्त वस्तू मात्रच उरते. आणि ज्या उपाधीच्या त्या आकाराला जातात त्या उपाधींचा काय होतं? दोन्ही उपाधींचा बाध होतो आणि केवळ चैतन्य अवशिष्ट राहतं. म्हणून भेद जो दिसत असे काही, तोची स्वरूपाच्याचे ठाई, वाचुनी जगतव पाही चिदविलास ऐकू. म्हणून जो काही भेद दिसत असे, आपल्याला जो काही भेद दिसून येतो या ठिकाणी तोची येतं. तुम्ही असं मात्र म्हणायचं नाही आत्मा सगळ्यांचा आश्रय आणि विषय तोच आहे असं म्हणत असताना, बरोबर ना, आत्म्याला कोणी आश्रय आहे मागं आणि पुढं विषय आहे असं मात्र नाही. आत्मा सर्वांचा आश्रय आहे आणि विषय आहे. म्हणजे आश्रयाला मान्यता देण्या काळी किंवा विषयाला मान्यता देते काळी दोन्ही वेळेला चैतन्यच सत्ता मात्र आहे आणि चैतन्यच ज्ञान मात्र आहे की नाही? बरोबर ना. आणि ते सत्ता आणि चैतन्य मिळून अधिष्ठानच असतं, आनंद रूप अधिष्ठानच असतं. म्हणून त्या ठिकाणी सगळ्यांदा सच्चिदानंद घनताच व्याप्त आहे, त्या ठिकाणी विषय व्याप्त नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल की त्याला आश्रय आणि विषय का? तो आश्रय विषय रहित आहे, पण तो सर्वांचा आश्रय आणि विषय आहे. इथं तो आश्रय विषय आहे असंही सांगायचं नाही आणि त्याला आश्रय विषय आहे असंही सांगायचं नाही. आश्रय विषय हा भाव तुमच्या बुद्धीमध्ये आहे. हा भेद, त्या भेदाचं निराकरण करत असताना फक्त आश्रयविषय म्हणून सांगतात. नाही तर त्याला स्वामी महाराज सांगायचे, ज्याला मुलबाळ नाही आणि ज्याला आईवडील नाही त्याला चैतन्य म्हणतात.
म्हणजे जो खऱ्या अर्थाने आश्रयविषयरहित आहे ते तर खरं चैतन्य आहे, ऐक ना. पण ते इथं त्याला सांगतात आपल्याला, त्यावेळेला हे दोन विषय बाधित होतात आणि चैतन्य अवशिष्ट राहतं, म्हणून तेच त्याचा आश्रय आणि विषय आहे. कधी ज्ञान होते काळीसुद्धा, ज्ञान होते काळीसुद्धा तो आश्रय विषय रूपाने चैतन्य कायम राहतं, परंतु त्या उपाधींचा मात्र बाध होत जातो. दोन उपाधी एकत्र येतात, त्यावेळेला ते चैतन्यच अवशिष्ट राहतं आणि उपाधीचा ते, कारण आतापर्यंत आपण चिंतन करतो की जी उपाधी आहे ती उपाधी स्वरूपावरच राहते, पण स्वरूपाला द्वैत निर्माण करत नाही, कारण ती वाचारंभन मात्र असते, ती तुच्छ आलिक शून्यरूप अशा प्रकारची आहे. वाचुनी जगत व पाही चिद्विलास एको, म्हणून हे जग पाहिलं तर हा एक चिद्विलास आहे. इथं चिद्विलास शब्दाचा अर्थ दीप्ती जरी घेतला तरी चालेल. वास्तविक काय आहे? चिद्विलास एको, जग म्हणजे चैतन्याची शोभा आहे. म्हणजे त्या ठिकाणी चैतन्याची शोभा आहे म्हणजे काय? चैतन्यच तिच्यामध्ये अनुसूत आहे. जगामध्ये आत बाहेर चैतन्या वाचून दुसरं काही नाही. म्हणून सकाळी जी उदाहरणं गेली, रत्न आणि रत्नाची कीळ, त्याप्रमाणे चैतन्य आणि जग यांची स्थिती आहे. आता प्रकृती पुरुषाचे निमिषे एकची दृष्ट दो ठाई वसे, मग समरसोनी भासे सगळे जग. आता प्रकृती पुरुषाचे निमिषे म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांच्या निमित्ताने एकची दृष्ट दो ठाई वसे. एकची दृष्ट म्हणजे एकच दृंग मात्र असणारं स्वरूप हे प्रकृती आणि पुरुषाच्या निमित्ताने दो ठाई वसे, दोन ठिकाणी विभागलं जातं किंवा दोन ठिकाणी राहतं. एका ठिकाणी आश्रय आणि एका ठिकाणी विषय रूपाने एकच दृष्ट चैतन्य राहतं, म्हणजे दृंगमात्र चैतन्य. परंतु मग समरसोनी भाषे सगळे जग. पण त्या दोघं जेव्हा समरस होतात, म्हणजे कोण? प्रकृती पुरुषाच्या निमित्ताने ज्या वेळेला दृंगमात्र जग भासतं, दृंगमात्रच प्रकृती पुरुषाच्या निमित्ताने भासतं, तेव्हा खऱ्या अर्थाने एकच असणारं दृंगमात्र तत्त्व प्रकृती पुरुषाच्या दोन रूपाने ते राहतं. पण जरी ते दोन रूपाने राहिलं की त्या दोन रूपांना वेगळं कधीच राहणं आवडत नाही. त्यांना इतकी आवड आहे की समरसोनी त्यांच्या दोघांचं सामरस्य होतं, म्हणजे सत आणि चित्तचं सामरस्य होतं आणि त्यांच्या आवडीच्या भरात सगळे जग भासे. सगळं जग या ठिकाणी भासमान होतं. म्हणजे सगळं जग जे आहे ते सच्चिदानंद स्वरूपाने या ठिकाणी भासमान होतं, बरोबर ना. सच्चितचं ऐक्य म्हणजे आनंद, आणि त्या आनंदातच हे काय आहे? जग आहे. याच्यामध्ये जर विश्लेषण करून पाहिलं तर सच्चिदानंदा वाचून दुसरं काही सापडत नाही. एवं सत्ताज्ञ, पुढे ते सांगतात, एवं सत्ताज्ञान मिळवणं एकले शिवत्व सुखगण, आणि हेची प्रकृती पुरुष होऊन विलासले जग. हे सत्ता आणि ज्ञान हे दोघं मिळून, एकत्र मिळून, सत्ता आणि ज्ञान यांचं ऐक्य होऊन सुखघन शिवत्व एकले. तसं पाहिलं तर दोन्ही मिळून काय आहे? एकटं एक सुखघन म्हणजे घनीभूत आनंद किंवा आनंद घन असं एकटं शिवत्वच आहे. त्या ठिकाणी सत आणि चित हे त्याच्याहून वेगळे राहिले नाही, ते त्याच्यात ऐक्यभावाला प्राप्त झाले. आणि हेची प्रकृती पुरुष होणं, आणि हे जेव्हा ऐक्यभावाला प्राप्त झाले आनंदघन, पुन्हा त्यांना वाटलं की या ठिकाणी दोनपणाने व्हावं, बरोबर ना. एकोहम बहुश्याम, की त्यावेळेला हेची प्रकृती पुरुष होणं, हेच दृंगमात्र तत्व किंवा आनंद अधिष्ठानभूत असणारं आनंद घन तत्व, तेच प्रकृती पुरुषाच्या रूपाने म्हणजे पुन्हा सच्चित स्वरूप होऊन, किंवा त्याच्या ठिकाणी सत आणि चित हे दोन अंग जे आहेत, त्या दोन अंगाने ते जणू काही भिन्न भावाला प्राप्त होऊन, एव नाही ईव, आणि मग जग विलासले. आणि मग या ठिकाणी जग जे आहे ते जग विलासलं, म्हणजे तुम्हाला अन्यथा रूपाने भासू लागलं. जर तुम्हाला म्हणायचं तर अन्यथा रूपाने भासू लागलं, मध्ये जर तुम्ही कल्पित द्वैत आहे असं जर घेतलं तर ते अन्यथा रूपाने, किंवा अज्ञान स्वीकारलं तर अन्यथा रूपाने. आणि अज्ञान जर तुम्ही मानलं नाही, आता जर तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यामध्ये केवळ अन्वयाची दृष्टी ठेवली, तर जग म्हणजे हे चैतन्याचा विलास आहे, चैतन्याची प्रभा आहे. प्रभा कधी म्हणतात? प्रभा कधी त्याला सोडून राहत नाही, तो कधी प्रभेला सोडून राहत नाही. त्याप्रमाणे आता याच्यामध्ये एक आक्षेप येईल. कोणता आक्षेप येईल? जर जगत चैतन्याला सोडून राहत नाही म्हणू शकता, पण जगत जर चैतन्य जर जगताला सोडून राहत नसेल तर जगत काय झालं? जगत नावाचा पदार्थ हा पण सत्य झाला, आणि त्यांच्यामधला जो संबंध आहे त्या संबंधाचा, दोन्ही नित्य पदार्थ आहे, त्यांचा संबंधाचा विच्छेद कधीच होणार नाही. पण तुम्हाला
आमच्या ग्रंथामध्ये आत्तापर्यंत चैतन्याचा आणि जगताचा असा संबंध सांगितलेला नाही. तो संबंध कोणता आहे? तो संबंध अगोदर आध्यासिक तादात्म्य संबंध आहे असा संबंध सांगितला. त्यामुळं आध्यासिक तादात्म्य संबंधातला एक पदार्थ जो आहे स्वरूपानेच आध्यस्थ असतो. त्यामुळं तो आत्मस्वरूपाला द्वैत केलेला नाही. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाही की या ठिकाणी त्याच्या याचा अर्थ प्रभा जी आहे त्याची चैतन्याला सोडून राहत नाही आणि ठीक चाललं आहे ना, आणि चैतन्य त्या प्रभेला सोडून राहत नाही. याचा अर्थ जेव्हा तुम्हाला ती प्रभा दिसते त्यावेळेला त्या प्रभेचं स्वतंत्र सत्तास्फुरण नसतं, हा त्याच्या पाठीमागं सांगण्याचा भाव आहे. आणि ती प्रभा त्या स्वरूपावर त्या अधिष्ठानावर ती प्रभा स्वरूपाने आध्यस्थ असते. आणि त्या दोघांचा जो संबंध आहे, कोणाचा? जगतावर ब्रह्म आध्यस्थ नाही, आपण म्हणतो दोन्ही. तसं जगत हे ब्रह्मावर आध्यस्थ आहे, पण जगतावर ब्रह्म आध्यस्थ आहे असं आम्हाला अन्योन्याध्यासाचं स्वरूप सांगायचं नाही. तर जगताचा ब्रह्माशी असणारा संबंध आध्यस्थ आहे असं आम्हाला सांगायचं आहे. ही जर गोष्ट तुम्ही लक्षात घेतली असली तर मग ही चिंता वाटणार नाही. एवं सत्ता ज्ञान मिळवणं एकले शिवत्व सुखगण आणि हिची प्रकृती पुरुष होऊन विलासले जग. असो या द्वयाचे मिस सांडोनी जाईजे यथार्थास तरी शिवशक्ती जग या भेदास ठाव कैसा पाव. असो ते म्हणतात ही चिंता किंवा ही चिंतन आता राहू द्या. या द्वयाचे मिस सांडोनी यथार्थत्वास जाईजे. ह्या दोघांचंही जे निमित्त आहे, बरोबर ना, मिस म्हणजे दोघांचं असणारं जे निमित्त आहे ते निमित्त जर तुम्ही सांडून जर त्याचा परित्याग केला, बरोबर ना, तर जाईजे यथार्थत्वास. तर तुम्हाला काय होईल? यथार्थ वस्तू जशी आहे त्या वस्तूपर्यंत तुम्ही जाल, नाम पोचाल, म्हणजे त्या वस्तूला यथार्थत्वाने तुम्ही जाणार. जर तुम्ही या ठिकाणी प्रकृती पुरुषाचा परित्याग करणार, म्हणजे अधिष्ठानाच्या ठिकाणी यांच्या त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय कराल, तर तुम्हाला काय होईल? अधिष्ठान मात्र, त्या अधिष्ठान मात्राचं यथार्थ असं राहिलेल्या अधिष्ठानाचं आत्मत्वाने ज्ञान होईल. तरी शिवशक्ती या भेदास ठावकायचा. आणि त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल यांचा परित्याग केला. यांचा परित्याग करायचा म्हणजे समजुतीनं परित्याग आहे यांचा, का क्रियेने परित्याग आहे, का भावनेने परित्याग आहे? समजुतीनं परित्याग आहे. आणि समजुतीनं परित्याग झाला तर शिव आणि शक्ती यांच्यामधल्या भेदाला कोणतं ठिकाण सापडेल तुम्हाला? का ज्या ठिकाणी ते होतात त्या ठिकाणी तर त्यांच्या त्रैकालिक अत्यंताभाव आहे. आणि त्यांच्या त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय हेच त्यांचं सांडणं आहे, ऐके नाही. म्हणून आपले किती संतांनी लिहून ठेवलं, सांडणं आणि मांडणं दोन्ही वेळेला ते काय आहे? तत्व तसंच आहे. म्हणून तुकाराम महाराज सहज म्हणतात, सांडी मांडी परते टाकी. सांडी नाही त्याच्या ठिकाणी आणि मांडी पण नाही, मांडी नाही त्यामुळं सांडी पण नाही. ऐक, सांडी हे मांडीच्या सापेक्ष आहे, म्हणून दोन्ही त्याच्या ठिकाणी नाही. आणि मग ह्या ठिकाणी म्हणतात या भेदास ठावकायचा. शिव आणि शक्ती या भेदाला ठिकाणच कुठं राहिलं? म्हणून नावेक विलासिया होईजे तरी शिवशक्तित्वे एकेची नांदिले. आणि येथूनची राहिली का काही? तरी शिवशक्ती जग या भेदास ठावकायचा. शिव शक्ती आणि जग ह्या कोणत्याही प्रकारच्या भेदाला या ठिकाणी ठाव राहिलेला नाही. म्हणजे शिवशक्ती सोडून ह्या जगामध्ये दुसरं काही नाहीच आहे. शिवशक्तीच मिथ्या आहे. तर त्याचं जे काही शास्त्र सुसंस्कृत अंतकरणामध्ये आत्तापर्यंत अध्यारोपाच्या भाषेत वेदांताने ज्या कार्यकारण भावाची कल्पना केलेली आहे त्या अधिष्ठान तत्वाच्या ठिकाणी कार्यकारण भावाची सिद्धी नाही, असं त्याचा अर्थ. म्हणून नावेक विलासिया होईजे तै शिवशक्तित्वे एकेची नांदिजे आणि येथुनीची जगनिपजे आवडे तैसे. म्हणून अशी स्थिती आहे. शिवशक्ती आणि जग या भेदाला कोणताही स्थान नाही. आणि म्हणून नावेक विलासिया होईजे हा शब्द पुन्हा पुन्हा ते घेतात. नावेक शब्द फार टीकाकारांचा आवडता आहे, की जो दृष्टीसृष्टी माध्यमामध्ये याचा आपल्या योगवाशिष्टाचा हा एक परवलीचा शब्द आहे. क्षणिक, क्षणभर याच्यामध्ये मग ते सांगतात नावेक विलासिया होईजे. क्षणभर काय आहे? विलासी होतं. कोण होतं? चैतन्यच ना. क्षणभर यांचा विलास
होतो, पण तै शिवशक्ती एकेची नांदीजे. पण क्षणभर विलास होण्यासाठी दोन वस्तू तुम्हाला मानल्याशिवाय त्याचा विलास होऊ शकत नाही, द्वैत मानल्याशिवाय होऊ शकत नाही. मग ती काय आहे, शिवशक्ती द्वैत झालंच का नाही. पण पुन्हा ते सांगतात, आत्तापर्यंत तुम्हाला वारंवार आम्ही चिंतन सांगितले, शिवशक्ती रूपे एकची नांदीजे. पण शिवशक्ती भेद तर झाल्याशिवाय त्या ठिकाणी विलास होऊ शकत नाही. विलासात दोन वस्तू पाहिजे, परंतु त्या दोन वस्तू सत्य असून चालणार नाही. त्या दोन वस्तू काय पाहिजे, मिथ्या पाहिजे, आणि त्या मिथ्याच आहेत. म्हणून क्षणभर ज्या वेळेला विलास होतो तेव्हा शिवशक्तित्वाने जे नांदतं त्यावेळेला ते दोन होत नाही, शिवशक्ती रूपाने एकेची नांदीजे. एकच वस्तू शिवशक्ती रूपाने नांदत असते. म्हणजे याचा अर्थ एकाच वस्तूवर शिवशक्तीचा आभास होतो, त्या आभासिक आहेत. मग खरं त्या ठिकाणी आभास आहे का एकच आभासिक वस्तू आहे का अधिष्ठान रूप एकच वस्तू आहे? एकच वस्तू आहे. आणि इथूनची जगनिपजे आवडे तसे. आणि मग इथूनच काय होते, आवडे तसे पाहिजे तसं जगत उत्पन्न होतं. म्हणजे द्रष्टा जशी कल्पना करील त्या प्रकाराने त्याला तशा तशा प्रकारचं दृश्याचं स्फुरण त्याच्या ठिकाणी होऊ लागतं. पण हे सुद्धा कधी त्याला अज्ञात सत्ता दिलेली नाही, त्याला ज्ञात सत्ता दिली. आणि ज्ञात सत्तेच्या काळात जसं जसं त्याला दृश्य दिसेल, बरोबर ना, जशी तो कल्पना करील द्रष्टा तसे तशी त्याला अनेकविध दृश्य दिसू लागतात. म्हणून त्याला आवडे तसे जग. याच्यामध्ये काय आहे, एक जीववादसुद्धा जरी घेतला, नाहीतरी दृष्टीसृष्टी सांगताना एक जीववादाचंच जवळचं चिंतन येतं. त्याला आवडे तसे पाहिजे तसे. म्हणजे त्याच्याही पुढे जाऊन म्हणायचं तर जग जे आहे, तर हे जग स्वप्नाचा दृष्टांत देऊनही, बरोबर ना, स्वप्नाचा दृष्टांत देऊनही दृष्टीसृष्टीवादाने जगताची संगती सांगता येते, बरोबर ना. स्वप्नाचा दृष्टा आणि पुन्हा त्याच्या अज्ञात सत्ता पण त्याला देता येते. स्वप्नाच्या दृष्टांत देऊन अज्ञात सत्ता पण मानता येते की नाही. स्वप्नामध्ये आपल्याला काही पदार्थ अगोदर असल्यासारखे वाटतात, त्यांना सत्ता असल्यासारखे वाटतात, तरीसुद्धा त्या पदार्थांना सत्ता नसते, आहे की नाही. त्यावेळेलाही त्यांना सत्ता नसते, पण आपण देतो. आता जागा झाल्यावर जेव्हा विचार करतो आपण म्हणतो त्या क्षणभरच्या काळातच सगळं स्वप्न पाहिलं, त्यामुळे दृष्टीसृष्टीच आहे. पण जर कोणी दृष्टीसृष्टीमध्ये सुद्धा आम्हाला ते पदार्थ जे आहेत ते बहुत काळचे आहेत, अगोदरचे पूर्वापर भाव आहे, कार्यकारण भाव आहे, सर्व आम्हाला दिसून येतं. पण ते सत्य नसतं एवढं मानून आम्ही त्याची संगती लावतो की नाही. तसं इथं एक खरं जर पाहिलं तर ह्या नावेक शब्दाने बघा बरं का, नावेक शब्दाने या ठिकाणी केवळ दृष्टीसृष्टीवादाचं असं नाही, तर एक जीववाद पण आहे. एक वाक्य स्वामी महाराजांचं, पण आपलं हे आता माझ्या लक्षात नाही की ह्या संपूर्ण जगताची कल्पना करणारा कोण आहे. एक वाक्य आहे, माझ्या आता लक्षात नाही बरेच दिवस. आज त्या ओतारी साहेबांचं याच्यावर आले, त्या शिष्येच्या याच्यावर योगायोगाने आपला विषय चालू आहे म्हणून सांगतो की त्याच्यामध्ये आता आपण म्हणतो ना चिदविलास आणि मायाविलास, आणि ह्या ग्रंथामध्ये काय केलं आहे, वेदांताच्या मायावादाचं खंडन केलं आहे. आपणही म्हणतो संस्कृत अमृतानुभवामध्ये ही गोष्ट स्पष्ट लिहिलेली आहे उपोद्घातामध्ये. पण स्वामी महाराजांचं वाक्य त्यांनी पाठवलं की स्वामी महाराज म्हणतात की जगताचा स्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत अभाव असताना, बरोबर ना, जगत हा मायाविलास आहे किंवा चिदविलास आहे असा वाद करणं हा वितंड नाही काय, असंच म्हण. आणि खरं हीच भूमिका घेऊन याचा विचार व्हायला पाहिजे. पण आता येतो बोगानी कुठं म्हणून आपण म्हणतो, तर हे जगत त्या ज्ञानीपुरुषाला जे चिदविलास असं जे म्हणतं यांच्या भावामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी स्वप्न मात्र, क्षणमात्र दिसणारं जे स्वप्न आहे ना, ते स्वप्नसुद्धा नाही. जगत हा तत्ववेत्याचा मनोरथ मात्र विलास आहे. कारण काय, स्वप्न कसं पडावं हे आपल्याला सांगता येत नाही. पडलेल्या स्वप्नानंतर आपण विचार करतो. क्षणभर का होईना त्याला काय दिली, सत्ता दिली. परंतु मनोरथाचं कसं आहे, आपणच मनोरथाचा विस्तार करू शकतो आणि आपणच मनोरथाचं काय करू शकतो, संकोच पण करू शकतो. आहे कोणाच्या. म्हणून हे दृश्य म्हणजे द्रष्ट्याच्या दृष्टीचा विकास, याला दृश्य म्हणतात, बरोबर ना. दृश्याच्या दृष्टीचा विकास त्याला म्हणतात दृश्य, बरोबर ना. आणि द्रष्ट्याच्या दृष्टीचा संकोच म्हणजे काय झालं, जगाचा लय. तेव्हा जगाचा ईश्वरी सत्तेत होणारा लय वगैरे काही नाही. एक जीववादामध्ये सृष्टीचं स्थिती, प्रलय आणि उत्पत्ती करणारा कोण आहे, एकटा जीवच आहे की नाही. आणि तो जीव तुम्ही म्हणाल असं कसं, मग ईश्वराचं काय आहे, तर त्या जीवानेच, शास्त्र सुसंस्कृत जीवानेच, बरोबर ना, जगत उत्पत्ती स्थिती लयाची शास्त्र सुसंस्कृत जीवाने केलेली कल्पना आहे.
म्हणजे ते जीवाचे मनोरथ आहेत. जर हां हां तेच सांगितलं ना आता वाक्य. हां हां त्याच्यापुढं त्यांनी हे पण सांगितले वंद्यापुत्र पण. वंद्यापुत्राच्या विषयी कोण विचार करतं? वंद्यापुत्र झाला किंवा हां वंद्यापुत्राच्या विषयी कोणता वाद आहे? वंद्यापुत्राविषयी चिदविलास आहे का मायाविलास आहे? कारण वंद्यापुत्रच नाही तर त्याचं कोणी वितंड करताना दिसतंय का? नाही. तसंच हे पण त्याचं पुढचं वाक्य आहे की या ठिकाणी हा पुढचं काय सगळा वंद्यापुत्राचा चाललं. वंद्यापुत्राचा कार्यकारणाचा कोणी विचार करतंय का? वंद्यापुत्राचं अस्तित्व, वंद्यापुत्र कसा तो आता काय सांगितलं, वंद्यापुत्र हा चैतन्याचा परिणाम आहे, अव्याकृत परिणाम आहे का मायेचा विकारी परिणाम आहे? याच्याबद्दल कोणी विचार करते का वंद्यापुत्र नावाच्या पदार्थाचा? करत नाही. मग तसं इथे विचार करायचं काही काम आहे का? काहीच काम नाही. ऐके अशा प्रकाराने सांगतात. आता आपलं चिंतन हे चाललं होतं की शास्त्र सुसंस्कृत जीवाने, बरोबर, ही कल्पनासुद्धा कशी केली, कोणी केली? शास्त्र सुसंस्कृत असणाऱ्या जीवाने केलेली ही कल्पना आहे. कोणती? जगत, शिव, शक्ती, दृश्य सगळं ही कल्पनाच आहे त्याच्या. पण याच्यामध्ये एक चांगलं आहे, गुरुजींनी सांगितलं की मनोरथाचा विस्तार आणि संकोच आपल्या हातात आहे. तसं जीव जर खरा यथार्थ त्याला जर ज्ञान झालं तर त्याच्या ठिकाणी जगत म्हणजे हा त्याच्या कल्पनेचा विलास आहे, आहे की नाही? आणि त्या कल्पनेच्या विलासाला रोखून, निरुद्ध करून किंवा त्याचा संकोच करून पुन्हा आपल्या स्वरूपात समरस करणं हाच शिवशक्तीचा विलास आहे की नाही? हाच त्याचा काय आहे? चिदविलास आहे. म्हणून नावेक विलास या होईजे तै शिवशक्तित्व एकेची नांदेजे आणि येथूनचे जग निपजे आवडे तसे. पाहिजे तसं जग तुम्हाला इथून निर्माण करता येतं, बरोबर ना? पाहिजे तसं तुम्हाला काय कल्पना करायच्या तेवढ्या कल्पना करा. तुम्ही कधी कोणत्याही दर्शन करायचं अध्यारोपाच्या भाषेत जवळ व्हा, तुम्हाला स्वातंत्र्य आहे की नाही? तुम्हाला स्वातंत्र्य. कारण आमच्या दृश्य म्हणजे वेदांतापासून तर कशापर्यंत, बौद्धापर्यंत, तुमच्या चारवाकापर्यंत सगळ्या काय आहे? मनोरात मात्र कल्पना आहे. केवळ त्यांच्याच आहेत असं नाही, नास्तिक आस्तिक दर्शनातल्या वेदांतापर्यंत सगळ्या ज्या कल्पना आहेत, म्हणजे मायावादाला अनुलक्षून जेवढ्या सांगितल्या असतील त्या सगळ्या कल्पना आवडे तशा, पाहिजे तशा कल्पना करता येतात. आता जरी द्वंद्वाचे मिस केले तरी एकत्व नाही भंगले, दोही मिळून रचिले एकले जग. आता यानंतर सांगतात, म्हणजे पुढच्या ओवीचं अवतरण आहे 18व्या ओवीचं. आता यानंतर जरी द्वंद्वाचे मिस केले, जरी द्वंद्वाचं निमित्त केलं तरी एकत्व नाही भंगले. आता तुम्ही काय म्हणाल? द्वंद्वाचं निमित्त केलं आणि शिव प्रकृती पुरुषाचं, आणि त्याच्यापासून काय झालं? एक जग नावाचा पदार्थ निर्माण झाला. पण आत्तापर्यंत आपण जे चिंतन केलं, प्रकृती पुरुष भाव हे खरे नाही, आणि त्याच्यापासून उत्पन्न झालेलं जग हेही वास्तव नाही, आणि ते जे अवास्तव किंवा कल्पित पदार्थ ते अधिष्ठानाला कधी द्वित्व त्यांनी द्वैत निर्माण केलं नाही. मग जरी तुम्ही द्वंद्वाचं किती निमेष केलं तरी एकत्व नाही भंगले, तरी त्याच्या एकत्वामध्ये कोणत्याही प्रकारचा एकत्वामध्ये भंग झाला नाही. दोही मिळून रचिले एकले जग. ती दोन्ही मिळून आले तरी जग कुठं काय केलं? एकटंच जग झालं. दोन्ही मिळून झालेलं जे जग आहे त्या जगामध्ये पाहायला गेले तरी सच्चिद आनंद नाम आणि रूप आणि नामरूप वाचारंभन आणि उपलब्ध काय झालं तुम्हाला? नामरूपाचा बाध होऊन सच्चिदानंदाचीच उपलब्धी झाली. मग खरं काय आहे? एकटं जग आपलं जगाचा तृतीयत्वाने तर विचार करता आला नाही, कारण त्याच्यामध्ये नामरूप प्रकृती पुरुषाचं होतं, बरोबर ना? त्यामुळे वेगळा विचार करता आलं नाही. हाताला काय आलं? अधिष्ठानच आलं. कारण प्रकृती पुरुष तरी कुठं त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी सिद्ध झाले. जगामध्ये दोन्ही प्रकृती पुरुष आहे म्हणून तरी तुम्ही म्हणायला लागले की त्या ठिकाणी प्रकृती पुरुषांचं नामरूप कुठं जगामध्ये सापडेल, ते तर बाधित झालं आणि अधिष्ठानच उर्वरित राहिलं. म्हणून दोही मिळून रचले एकले जग. दोन्ही मिळून एकटंच जग रचलं. एकटंच जग रचलं म्हणजे एक अधिष्ठानच उर्वरित राहिलं. एकटं जग म्हणून एक जे आहे ते एक प्रकृती पुरुषाचं नाही, ते कोणाचं आहे? ते जे एकत्व आहे ते एकत्व अधिष्ठानाचं आहे. अधिष्ठानाचं एकत्व याच्यामध्ये अनुष्ठित आहे, आणि नामरूपाचं जे काही एकत्व आहे ते आपलं नामरूपाचं जे द्वैत आहे ते बाधित होणार आहे.
बरोबर की नाही, असं सांगितलं. आता सांगतात, दोही मिळून रचिले एक जग, दो दांडी एक श्रुती, दोही फुली एकी धृती, दोहो दिवी दीप्ती एकची जेवी, दो ओठी एकी गोठी, दोहो डोळा एकी दिठी, तेवी दोघे जी ही सृष्टी एकीच जे. दो दांडी एक श्रुती, दोन दांडी आहेत, दोन टिपरी आहेत, पण त्याच्यामध्ये श्रुती म्हणजे दोन दांड्यांचा आवाज जो आहे तो आवाज मात्र एकच आहे. दोही फुली एकी धृती, दोन फुलं आहेत पण त्याच्यामध्ये धृती म्हणजे सुगंध जो आहे तो मात्र एकच आहे. दोहो दिवी दीप्ती एकीची जेवी, दिवे दोन आहेत परंतु दीप्ती जी आहे त्याच्यामध्ये ती दीप्ती मात्र एकच आहे. बरोबर ना. आणि दो ओठी एकी गोठी, दोन ओठ आहेत परंतु दोन ओठामध्ये जी गोष्टी शब्द जो आहे तो काय आहे, एकच आहे. दो डोळा एकी दिठी, त्या ठिकाणी दोन डोळे हे परंतु दृष्टी एकच आहे. तेवी दोघी जी ही सृष्टी एकीची जेवी. तसं ते म्हणतात की तेवी दोघी जीही, ज्या दोघांमध्ये म्हणजे ज्यामध्ये प्रकृती पुरुषाची काय आहे व्याप्ती आहे परंतु त्याच्यामध्ये दोन्हींची देवी दोघी जीही सृष्टी, तेवी दोघी तेवी जीही सृष्टी, त्याप्रमाणे जे दोघांपासून सृष्टी झाली की नाही, ज्या दोघांपासून सृष्टी झाली पण ती दोघांपासून नाही का जेवी एकची किंवा ते एकामध्येच ती सृष्टी झाली. खऱ्या अर्थाने ती सृष्टी काय आहे, अधिष्ठानामध्येच झालेली आहे. ती सृष्टी प्रकृती पुरुषाने स्वतंत्र रूपाने ती सृष्टी झाल्याची सिद्धी होत नाही. मग ती सृष्टी किंवा ते जग कुठं आहे, एकीची, एकाच चैतन्याच्या ठिकाणी ते जग आहे. म्हणजे वाचारंभनात्मक असणारं जग एकाच, ते प्रकृती पुरुषाने स्वतंत्र रीतीने झालेलं नाही. जरी तुम्हाला प्रकृती पुरुष हे द्वैत त्या एकट्या जगामध्ये भासत असलं तरी त्यामध्ये खऱ्या अर्थाने अधिष्ठानच भासमान होते. अधिष्ठानाचंच चित्व आणि अधिष्ठानाचंच सत्व आणि अधिष्ठानाचंच आनंद घनत्व या तिघांना घेऊन जे जग किंवा ही सृष्टी आहे ती सृष्टी अधिष्ठाना वाचून स्वतंत्र सत्ता स्फूर्तिमान कधीही सिद्ध होत नाही. म्हणून ते आपण सृष्टी पाहतो का अधिष्ठानच पाहतो? सृष्टीची सत्ता आहे का अधिष्ठानाची सत्ता आहे? सृष्टीचं स्फुरण आहे का अधिष्ठानाची स्फुरद्रूपता आहे? आहे की नाही? सृष्टीचा आनंद आहे की अधिष्ठानाचा आनंद आहे? अधिष्ठानाचाच आनंद आहे. सगळं आनंदासहित आपण पाहिलं ना, कुत्रं ज्या वेळेला हाड चघळतं आणि त्याला इतका आनंद होतो की आत्ताची कुठं खूप वेळ चघळतं, मग ते हाड जे त्याच्या हिरड्यांना घुसतं आणि रक्त यायला लागतं. मग त्याला काय वाटतं, आता मात्र रक्त आलं. ते रक्तसुद्धा कोणाचं होतं? त्याचंच स्वतःचं होतं. तेव्हा विषयातला आनंद जो आहे तो विषयातला आनंद नाही, जीवाला भ्रमाने वाटतो. तो आनंद कोणाचा असतो? आत्म्याचाच असतो. असं उदाहरण देतात नेहमी वेदांतामध्ये. तर तेच सांगतात इथं. आता ही 18 आणि 19 वयावरची एकत्र टीका लिहिली. शिवकल्याण स्वामी सांगतात, श्रुती दो दांडी सज्जुनी, जेवी एकची वाजे ध्वनी, गायकाशी गायनी सुखाते करी. श्रुती दो दांडी सज्जुनी, दोन दांडे किंवा दोन टिपऱ्या सज्ज होतात आणि जीवी दोन टिपऱ्या सज्ज होतात किंवा सज्जुनी म्हणजे दोन्ही एकमेकामध्ये आपडतात. बरोबर ना. शयी बंधन आहे ना, सज्ज म्हणजे दोन्ही एकमेकावर आदळतात. दोघं सज्ज होतात म्हणजे दोन्ही एकमेकावर आदळतात. तेव्हा एकूची ध्वनी वाजे, त्यावेळेला एकच ध्वनी. आवाज दोन टिपऱ्या वेगळ्या आहेत पण आवाज काय आहे? एकच आहे. ध्वनी एकच आहे. गायकाशी गायनी सुखाती करी. आणि जो वेगळा ऐकतो ना ते गायन टिपऱ्याचं, आणि त्याला काय होतं? सुख वाटतं. दोन टिपऱ्या नाद एक आणि त्याच्यापासून जो गायक ऐकणारा जो आहे त्याला सुख होतं. अथवा दो पुष्पी मकरंदू परंतु एकूची जेवी सुगंधू, किंवा दो दीपी अभेदू प्रकाशू एको. आता दो पुष्पी, दोन फुलं आहेत त्याच्यामध्ये मकरंद परंतु एकोची जेवी सुगंधू. त्याच्यामध्ये दोन्ही पुष्पामध्ये मकरंद आहे परंतु जरी दोघांमध्ये मकरंद असला तरी जेवी सुगंधू एकोची, परंतु त्या दोघांमध्ये असणारा सुगंध मात्र काय आहे? एकच आहे. किंवा दो दीपी अभेदू प्रकाश एको, किंवा दोन दिव्यामध्ये अभेद आहे. कोणता? एको अभेदू प्रकाशू. दोन दीप आहेत पण त्यांच्यामध्ये असणारा प्रकाश तो काय आहे? अभेदरूप प्रकाश एकच आहे. अभेद स्वरूप असणारा प्रकाश एकच आहे. अथवा आधोर्ध्व अधर द्वंद्व मिळवणी उठिला जो शब्द,
त्या शब्दित व अधरभेद देखिला नाही. अथवा दुसरे एक उदाहरण देतात, अधोर्ध्व अधरद्वंद्व. अधर म्हणजे ओठ, तर ते दोन आहेत ओठ, एक खालचा ओठ आणि एक वरचा ओठ. अध आणि ऊर्ध्व असे दोन्हीही हे काय आहे, आधर म्हणजे ओठ आहेत. पण मिळोनी ते दोन जेव्हा एकत्र येतात, दोन ओठ, त्यावेळेला उठीला जो शब्द, त्याच्यातून जो शब्द उत्पन्न होतो, शब्दित व आधरभेद देखिला नाही. त्या शब्दामध्ये हा आधरभेद म्हणजे हा खालचा ओठ आणि हा खालचा शब्द आणि हा वरचा शब्द अशी जाणीवसुद्धा आपल्याला होत नाही, कारण तो शब्द एकच आहे, त्याच्यामध्ये भेद कोणत्याही प्रकारचा नाही. पण तो शब्द जेव्हा उत्पन्न झाला तेव्हा मात्र दोन ओठ जे आहेत ते परस्पराला मिळाले. किंवा अवलोकिता दोलोचनी दिठी एकेची ते देखणी, तेवी प्रकृती पुरुष मिळवणी एकली सृष्टी. किंवा दुसरं सांगतात, दोलोचनी अवलोकिता, माणूस दोन्ही डोळ्यांनी पाहतो, परंतु दिठी एकची ते देखणी, पण पाहणारी देखणी दृष्टी काय असते, एकच आहे. डोळे दोन आहे पण दृष्टी मात्र एकच आहे. तेवी प्रकृती. खरं जर पाहिलं तर व्यवहारातच अद्वैत आहे. सगळा व्यवहारच आपल्याला काय करतो, द्वैतातून अद्वैत कसं आहे हे आपल्याला व्यवहारच शिकवतो, आहे की नाही. पण आपल्याला अनेक प्रकारच्या शास्त्राने केलेली खंडन मंडनं वाचून देखील अद्वैत द्वैत शिकतं. अनेकात एक कसं पाहावं ही दृष्टी घेत नाही आपण, एकात अनेकत्व कसं पाहावं. बरं, एकात अनेकत्व पाहायचं तर पाहायचं, ज्ञानही अनेकत्वाचं ज्ञान हे खरं ज्ञान वाटतं. अनेकत्वामध्ये अभिव्यक्त होणारं सुख हे अनेकत्वाचं आहे असंही वाटतं, आणि सत्ता ही अनेकत्वाची वाटते. जो सत्तारूप असणारा परमात्मा त्याचं आपल्याला भानसुद्धा होत नाही. व्यवहाराच्या दृष्टीनं पाहिलं तर व्यवहारसुद्धा दो दांडी एक श्रुती सांगतो की नाही, दो फुली एक द्रुती असं सांगतो की नाही, पण ही गोष्ट लक्षात येत नाही. कारण काय झालं, कुआ में भंगा पड गया, म्हणावंच लागतं ना, म्हणून मानावी लागते, पण ती मानलेली हे सुद्धा लक्षात येत नाही. उलट ते शास्त्र सांगतात आपण आम्ही मायावादी आणि आम्ही चिद्विलासवादी म्हणतो, आहे की नाही. ही तरी संगती कशाची, द्वैतातल्या संगती लावण्यासाठीच माया झाली, आणि द्वैताची संगती सांगण्यासाठी चिद्विलास नावाच्या शब्दाची प्रवृत्ती झाली, आहे की नाही. पण हे केवळ चित्तच आहे की नाही, एकच आहे. भेद जो आहे तो आभाषिक आहे, आणि आभेद आहे ते तत्व आहे, ते स्वरूप आहे, हे काही लक्षात येत नाही, आहे की नाही. एवं सृष्टीच्या ठाई विचारिता एवं अवलोकिता दोलोचनी, हेच चालले ना आपलं. एवं अवलोकिता दोलोचनी दिठी एकेची ते देखणी, तेवी प्रकृती पुरुष मिळवणी एकली सृष्टी. त्यामुळे दोन लोचन, दोन डोळ्यांनी आपण पाहिलं तरी देखणी दृष्टी एकच आहे. त्याप्रमाणे प्रकृती आणि पुरुष मिळून काय आहे, सृष्टी एकलीच आहे. एवं सृष्टीच्या ठाई विचारिता भेद नाही, तेथे दृष्टृत्वा वाचून काही अर्थता नसे. तेव्हा सृष्टीच्या ठाई, सृष्टीच्या ठिकाणी जर आपण म्हणजे सृष्टीचा विचार करू गेलो तर विचारिता, आपण जर यथार्थ ह्या जगाचा किंवा सृष्टीचा विश्वाचा विचार केला तर विचारिता भेद नाही, तिथं भेद आपल्याला कुठेही सापडत नाही. येथे द्रष्टृत्वा वाचून काही अर्थता नसे. या ठिकाणी द्रष्टृत्वा वाचून काहीच उपलब्ध होत नाही. दृश्य म्हणून जग उपलब्ध होत नाही, त्या ठिकाणी द्रष्ट्याची उपलब्धी होते. आणि द्रष्टा हा कसा, दृष्टृत्वा वाचून काही अर्थता नसे. द्रष्ट्याच्या वाचून काही अर्थ म्हणजे एखादा सत्य असा ज्ञेय पदार्थ, ज्ञानाचा विषय त्या ठिकाणी सिद्ध होत नाही. एकटंच जग दिसतं म्हणजे एकटीच वस्तू त्या ठिकाणी अवशिष्ट राहते, अनेकता त्या ठिकाणी सापडत नाही. म्हणून हे देखतयाचे कौतुक न देखता अवघेची निरर्थक, जेवी साठविजे सुख सुखाची माझी. हे देखतयाचे कौतुक. आता ते म्हणतात दृष्टत्वा वाचून काही अर्थता नसे, द्रष्ट्या वाचून काही काही अर्थपूर्ण म्हणजे असा अबाधित अर्थाला विषय करणारा कोणताही पदार्थ उपलब्ध होत नाही. अबाधित अर्थाला विषय करणारं फक्त द्रष्टृत्व त्या ठिकाणी अवशिष्ट किंवा उर्वरित राहतं. ठीक चाललं आहे ना, ह्या ओव्यानुराप होतो ना अर्थ. बघा आता ते हे देखतयाचे कौतुक न देखता अवघेची निरर्थक. पण हे कौतुक कोणाचं आहे माहिती आहे का, हे देखता म्हणजे हा द्रष्टा जो आहे ना, हे द्रष्ट्याचं कौतुक आहे, म्हणजे हा द्रष्ट्याचा विलास आहे, बरोबर ना. हा दृंग मात्र द्रष्ट्याचा हा विलास आहे. परंतु हे न देखता,
जर तुम्ही एवढं हा सगळा द्रष्ट्याचा विलास आहे असं जर तुम्ही पाहिलं नाही तर तुमचं किती देखणं असलं तरी ते अवघेची निरर्थक. ते कसं आहे, निरर्थक आहे, व्यर्थ आहे. म्हणजे मनुष्याने दृश्य पाहिलं तर त्याच्यामध्ये द्रष्ट्यालाच पाहिलं पाहिजे, बरोबर ना. दृश्याचा बात करून म्हणजे बोलायच्या भाषेत म्हटलं तर आता सध्या आपण प्राथमिक स्वरूपात स्थूलमानाने आहे की नाही, आपल्या बुद्धीच्या स्थौल्याला अनुसरून, सश्रद्ध वेदांत प्रक्रियेला अनुसरून, बरोबर ना, असं म्हटलं पाहिजे का आम्हाला दिसतं ते दृश्य नाही, ते काय आहे, द्रष्टाच आहे. असं पडत म्हणजे पुन्हा पडत अडखळत चिंतन करणाऱ्याच्या दृष्टीनं आहे की नाही, त्याचं काय म्हणजे सर्व निरर्थक आहे, अवघेची निरर्थक. जेवी साठवी जे सुख सुखाची माझी. खरं काय आहे, सुखाचं साठवणं कुठे आहे, सुखामध्येच ज्याप्रमाणे सुखाला साठवले त्या, बरोबर ना, त्यामध्ये त्याप्रमाणे द्रष्ट्यामध्येच द्रष्टा साठवलेला आहे. त्या ठिकाणी द्रष्ट्यामध्ये जग साठवलेलंच नाही. म्हणून जग न पाहता काय पाहायचं, द्रष्ट्यालाच पाहायचं. का द्रष्ट्यामध्ये दृश्य पाहिले का द्रष्ट्यामध्ये दृश्याचा व्यतिरेक आहे, व्यतिरेक आहे. मग द्रष्ट्यामध्ये व्यतिरेक असणारं दृश्य पाहावं का द्रष्टा पाहावा, का द्रष्टा पाहावा का द्रष्टा आहेच आहे. मग ते पाहणं हे खरं काय आहे, सार्थक आहे. आणि दृश्य पाहणं हे काय आहे, निरर्थक आहे. त्याच्याही पुढं जायचं म्हणलं तर टीकाकारांनी त्याला निरर्थक म्हटलं आहे, आम्ही त्याला अनर्थकच म्हटलं पाहिजे आहे की नाही. हां, खरं अनर्थाला कारण होते आहे की नाही. संसारबंधाला अनर्थ म्हटलेले, निरर्थक नाही म्हटलं. उलट निरर्थक नाही, कारण त्याला अधिष्ठान आहे ना, लक्षात आलं ना. उलट त्याला काय आहे, अधिष्ठान आहे. ते अनर्थक होतं जर यथार्थ जाणलं नाही तर. तिथं हेच सांगायचं की जाणलं नाही तर काय उपयोग, ततकिम ततकिम ततकिम, या अर्थाने त्याला निरर्थक म्हटले. आता हे प्रकृती पुरुषे भेदेविन बोलासे वास्तव्य अनारीसे झालेचे नाही. आता ही प्रकृती पुरुष, प्रकृती आणि पुरुष हे दोघं जे आहेत ते भेदे. प्रकृती पुरुष हा बोल असे, प्रकृती पुरुष हे फक्त काय आहेत, शब्द आहेत. का तर भेदेविन, जर त्या ठिकाणी भेदच सिद्ध होत नाही तर प्रकृती पुरुष हा काय आहे, केवळ वाचारंभन आहे. आणि वास्तव्य अनारीसे झालेच नाही. वास्तव्य म्हणजे या प्रकृती पुरुषाचं जे काही वास्तव्य म्हणजे त्यांचं स्वरूप म्हणा किंवा त्यांचं राहणं म्हणा, हे अनारीसे झालेच नाही, दुसऱ्या प्रकारे झालंच नाही. म्हणजे अधिष्ठानाला सोडून अनारीसे स्वतंत्र असे हे प्रकृती पुरुष कधी झाले नाही. ते केवळ अधिष्ठानच त्यांच्या रूपाने भासत आहेत. म्हणून हे त्यांच्यामध्ये भेद आहे हे बोलणंच योग्य नाही आहे की नाही. म्हणून सांगतात हे किंवा बोललं तर फक्त शब्द मात्र आहे, दुसरं काही नाही, वचन मात्र असं त्यांनी मागं म्हटलं. हे फक्त वचन आहे. काजे एकाकी विकारहीन तेथे जग संभवची न घडे जाण, आता संभविले चिन विन विलास विले असे. काजे एकाकी विकारहीन, जे कसं आहे एकाकी आहे, एकाकी म्हणजे केवल आहे, नंतर विकारहीन आहे. केवल आहे याचा अर्थ केवल पदार्थाच्या ठिकाणी द्वैत किंवा द्वैत सापेक्ष एकाच देखील काय आहे, उणीव आहे, ते सुद्धा त्यांनी देखील ते विवर्जित आहे. आणि पुन्हा ते कसं आहे विकारहीन, त्याच्या ठिकाणी उत्पत्ती स्थिती कोणतेही विकारही झालेले नाहीत. आणि तिथं असं जर पदार्थ असेल आणि त्याच्यावर तुम्ही म्हणता की जग शिव आणि शक्तीच्या परिणामरूपाने हे जगत भासलं, असं तुमचं म्हणणं जे आहे हे बरोबर आहे का. जर ते विकारहीन असलं, एकाकी असलं तर एकाकी आणि विकारहीन पदार्थ, बरोबर आहे ना, त्याच्या ठिकाणी जगत संभवची न घडे जाणं, जगाची उत्पत्तीच त्या ठिकाणी होऊ शकत नाही. आता संभविलेची नवीन, मग आता ते उत्पन्न न होता विलासविले असे, ते उत्पन्न तर झालं नाही, त्याचं काय झालं आहे, फक्त विलास आहे. विलास आहे म्हणजे उत्पन्न न होता, त्या ठिकाणी ते फक्त भासमात्र किंवा प्रतीती होत आहे, त्याला म्हणतात विलास. म्हणजे प्रतीती मात्र आहे की नाही. इथं ते शब्द आहे ना, आपण अनिर्वचनीय सांगताना एक फार विचारसागराची जवळची प्रक्रिया मिळते. आणि आपलं कोणतं प्रतीती मात्र आणि बाधयोग्य. बाधयोग्य म्हणायला त्याला बाद व्हायला ते झालंच नाही ना, म्हणून त्याला प्रतीती मात्रच म्हणायचं आहे का नाही. आणि ती जी प्रतीती आहे ना, ती प्रतीती अधिष्ठानाची, ती सुद्धा त्याची नाही, त्यामुळे अधिष्ठानच त्याच्या रूपाने भासते, चिदविलासच आहे की नाही. म्हणून ते म्हणतात विलास विले असे. तो विलास कोणाचा आहे,
तो चितीचाच आहे. चितीच्या ठिकाणी चैत्य जर होणंच संभवनीय नाही आणि ते चैत्य भासत असेल तर ते अर्थात चैतन्याचा विलास आहे. माया म्हणायला कुठं जागा आहे, प्रकृती पुरुष म्हणायला कुठं जागा आहे की नाही. तो विलास मिस करून भोगी आपणे आपण पुढेही निरूपण ऐशेचे असे. तो विलास मिस करून, तो विलासाचं काय करतो, निमित्त करतो आणि भोगी आपणे आपण विलासाला नुसतं पुढं करतो, नाम मात्र, बरोबर ना. आणि तो खरा आपलाच भोग आपण घेत असतो. कोण, चित आपलाच भोग आपण घेतं, पण निमित्त कशाला करतं, विलासाला निमित्त करतं. पुढेही निरूपण ऐशेचे असे. आणि यापुढेही निरूपण जे आहे ऐशेची याच प्रकाराने आम्ही करणार आहोत. आता 20वी ओवी की दावनी दोन्ही पण एकरसाचे आरोगण करीत आहे मेहून अनादिजे. दावनी दोन्ही पण एकरसाचे आरोगण करीत आहे मेहून अनादिजे. अन्वय, जे मेहून अनादी दोन्ही पण दावनी एक रसाचे आरोगण करीत आहे. आता साधारणपणे ह्या प्रकरण झालं. आता हे एवढं जर आपण घेतलं तर ह्या प्रकरणात आतापर्यंत 18 वेळाने आपल्याला प्रकरणाचं धोरण किंवा प्रकरणाचा झोक आहे ना, हा लक्षात आला की काय सांगणार आहे. मग आता या ठिकाणी सांगतात, त्याचा समारोप करतात एका प्रकाराने की दोन्ही पण दावोनी हे मेहून बरं जगाचे एक रसाचे आरोगण करीत आहे. अनादी असणारे हे मिहून अनादी. मिहून याचा अर्थ काय, जर मिहून जेवायला बोलावलं म्हणजे पती आणि पत्नी दोघांना मिळून मिहून म्हणतात. जर एखाद्या वेळेला मिहून जेवायला बोलावलं म्हणजे एकट्या पती नाही आणि एकटी पत्नी नाही, तर दोघांना मिळून दाम्पत्याला मिहून असं म्हणतात. तेव्हा हे जे प्रकृती पुरुष रूपी जे मिहून आहे हे कधीपासून आहे, तर अनादिकालापासून आहे. माया कशी आहे, अनादी आहे. माया अनादी आहे, अर्थात प्रकृती पुरुष काय आहेत, अनादी आहे. आपण नेहमी म्हणतो ब्रह्म अनादी आहे, अनंत आहे, बरोबर ना. माया आहे, अनादी आहे आणि शांत आहे. प्रकृती कार्य हे साधी आणि शांत आहे. हे वेदांतामध्ये आपण नेहमी चिंतन करतो. आता इथं त्यांना म्हटलेलं आहे की हे जे मेहून अनादी दोन्ही पण दावनी. मेहून म्हणजे हे प्रकृती पुरुष दोन्ही दाम्पत्य हे अनादी काळापासून दोन पण दाखवतं. म्हणजे अनादी काळापासून ज्या वेळेला त्या पुरुषाला आपला आवडीनं आपलाच भोग घ्यावा वाटतो त्यावेळेला तोच पुरुष प्रकृती आणि प्रकृतित्व आणि पुरुषत्व धारण करतो, बरोबर. आणि त्याच प्रकृती आणि पुरुषांच्या आवडीच्या भरात हे जग निर्माण होतं किंवा ही सृष्टी निर्माण होते. आणि हे त्यांचं जे चाललेला विलास आहे हा अनादी काळापासून असाच आहे असं आपण सांगतो. हे दोन्ही अनादी पदार्थ आहेत. तर इथं सांगतात दोन्ही पण दावनी हे जे मेहून अनादी दोन्ही पण दावनी. अनादी काळापासून आपलं द्वैत जे आहे ते द्वैत. कारण काय, द्वैत म्हणजे जर तुम्ही प्रकृती पुरुषाचं कार्य जगत म्हटलं ते सुद्धा काय आहे, अनादी शांतच्या आपण साधी शांत म्हणतो, बरोबर आहे ना. पण प्रकृती पुरुष अनादी आहेत, तसं जगतसुद्धा प्रत्येक कल्पाला उत्पन्न होतं, काही काळ राहतं जातं पण असा जगत प्रवाहरूपाने जगतसुद्धा कसं आहे, अनादीच आहे. प्रवाहरूपाने जगत पण अनादी आहे आणि प्रवाहरूपाने माया पण काय आहे, अनादी आहे. आता जेव्हा आपण खूप सूक्ष्म विचार करतो तेव्हा जगताचं अनादित्व कसं आहे माहिती आहे का, आणि जगत कारणाचं अनादित्व कसं आहे. माया अनादी आहे पण कोणत्या रूपाने, ब्रह्म अनादी आहे पण भावरूपाने अनादी आहे, बरोबर आहे ना. आणि माया आणि माया कार्य आहे ना, हे नाम मात्र असल्यामुळं हे खरं जर पाहिलं तर अभावरूपाने अनादी आहे म्हणता येईल ना. नाही पण संसार वृक्षाचं वर्णन करताना काय म्हटले, हा पण अनादी आहे, ऊर्ध्वमूल मदशाख. पण हा कसा आहे ना, सगळी ओवी काय येते, नाही पणेची होया अनादी हा. जे साचो कार्य निपजे, जर खरोखरच उत्पन्न झाला असेल तर ते जो साच जेथुनी उपजे, जो खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणापासून उत्पन्न होतो त्याशी अनादी हे तयाशी आधी हे साजे. जो खरोखर जर एखादा पदार्थ एखाद्या ठिकाणी जर उत्पन्न झाला तर त्याला तो साधी आहे असं त्याला म्हणता येईल. पण संसाराला उत्पन्न झाला आहे का संसार, मिथ्या पदार्थाची काय उत्पत्ती सांगता येईल तुम्हाला, बरं ना. जो जेथोनी जो साच म्हणजे जो खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणाहून उत्पन्न होईल तयाशी आधी हे साजे, त्याला आधी असं म्हणता येईल.
ना, पण हा संसार वृक्ष कसा आहे, नाही पणेचे होय अनादी. हा अभावरूपाने काय आहे, अभावरूप असल्यामुळं याचा अभावरूपत्व कधीपासून आहे, अनादीपासून. जसं अधिष्ठान आहे तसं याचासुद्धा आधी कोणाला सांगता येत नाही, बरोबर आहे ना. म्हणून ह्या जे आहे अधिष्ठानाला आपण आद्य कारणत्व देतो. ते आद्य कारण आहे, त्याचं कारण कोणी नाही असं म्हणतो. आणि याचं कारण कोण आहे, कोणत्या कारणाच्या ठिकाणी हा खऱ्या अर्थाने उत्पन्न झाला आहे का, झालाच नाही. मग याचं न झाले पण कधीपासून आहे, अनादिकालापासून आहे का नाही. न झाले पण याचं कधीपासून आहे, अनादिकालापासून आहे. म्हणून म्हणतात दावनी दोन्ही पण एक रसाचे आरोगण. हे दोन पण दाखवतं, पण दोनपणाच्या निमित्ताने हे प्रकृती पुरुष काय करतात, तर एक रसाचे आरोगण करीत आहेत. ते एक रसाचं आरोगण म्हणजे एक रसरूप पक्वान्नाचं आरोगण म्हणजे आस्वादन किंवा भक्षण ते या ठिकाणी करतात. म्हणजे दिसायला दोन आणि असायला काय आहेत, एकच आहेत, आहे की नाही. आणि यांच्यापासून जरी तिसरं जग उत्पन्न झालं तरी त्याच्यामध्ये तिसरेपणाचा झोक लागू देत नाही. आणि बारकाईनं विचार केलं तर ते प्रकृती पुरुष हे दोन रूपानेही द्वैताचा झोक लागू देत नाही. तर ते काय आहे, मग तसं पाहिलं तर ते काय करतात, ते एकरूपच आहेत. एकरूप असे आहेत की त्या प्रकृती आणि पुरुष, बरोबर ना, ते जेव्हा एकमेकाला गिळतात किंवा ओखतात त्यावेळेला एकपणा हा अबाधितच असतो. तो एकपणा प्रकृती पुरुष सापेक्ष नसून तो एकपणा केवल भावाने अवशिष्ट आहे किंवा नित्य आहे. अशा रीतीने हे प्रकृती पुरुष अनादिकालापासून द्वैताचा आभास दाखवतात आणि एकरसाचे आरोगण आपलं जे वास्तविक अधिष्ठान आहेत त्या अधिष्ठानाचा आनंद घेत असतात, बरोबर ना. किंवा अधिष्ठानाच्या सच्चिदानंद अद्वय रूपाची अनुभूती करतात, बरोबर ना. हे दोन किंवा जीवाला करवतात असं म्हटलं चालेल की नाही. जीवाला काय आहे, ह्या निमित्ताने आपल्या सच्चिदानंद अद्वैत स्वरूपाच्या आत्मत्वाने ओळख करण्याला हे उपयोगी आहेत, असं त्यांची उपयोगिता आहे. तत्वता अस्तित्वात नसलेले, बरोबर आहे ना, अस्तित्वात नसलेले त्यांचं अनिर्वाच्यत्व जेव्हा सिद्ध होतं तेव्हा अधिष्ठानाचं ज्ञान होऊनच होतं. त्यामुळे त्याच्यासाठी त्यांची उपयोगिता आहे की नाही. नाहीतर हे कोण एवढा उटारेटा करील कशासाठी. आता हे राहिलं का आपलं, हां झालं का सगळं. हां, आता ह्या 20व्या ओळीवर दावनी दोन्ही पण एकरसाचे आरोगण करीत आहे मेहून अनादी जे, या 20व्या ओळीवर टीकाकार शिवकल्याण आम्ही सांगतात. स्वस्वरूपाची उपलब्धी स्वरूपीचे असे अनादी हाच भेदाचा संधी एक रस झाला. तोच ठाव या दोघांशी रसूची आला रसाशी दोघांशी आरोगणाशी एकूच झाला. स्वस्वरूपाची उपलब्धी आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान, बरोबर ना. स्वस्वरूपाचं उपलब्धी म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान हे आपल्याला कधीपासून आहे, स्वरूपीचे असे अनादी. स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्वस्वरूपाचं ज्ञान हे काय आहे, अनादी आहे. अनादी आहे याने ते कसं आहे, अनादी आहे आणि अनंत आहे. म्हणजेच काय, नित्य निरंतर आपलं स्वरूपाला ज्ञान आहेच. कारण ते स्वयंप्रकाश आहे, त्याच्यावर काही अज्ञान कधी आलंच नाही. त्यामुळं अज्ञानाचं आवरण दूर करायचं आणि मग त्याचं ज्ञान करायचं असं स्वस्वरूप आहे का, नाही. स्वरूपाची उपलब्धी किंवा ज्ञान हे अनादी आपल्या स्वस्वरूपाच्याच ठिकाणी आहे. हाची भेदाचा संधी एक रस झाला. आणि ते म्हणतात हे नित्य म्हणजे काय आहे, तर हाच भेदाचा जो संधी आहे, भेदाचा म्हणजे प्रकृती आणि पुरुष, ह्या भेदाचा जो संधी आहे तो संधी तुम्हाला काय झाला, सापडलाच नाही, तो एकरस झाला. नाम सच्चित आता संधी काय झाला, आनंदरूप झाला. म्हणजे सच्चित आणि आनंद हे तिन्ही मिळून एकच स्वरूप झालं. द्वैत किंवा त्रैत किंवा अनेकत्व त्या ठिकाणी उपलब्ध झालं नाही. कधी झालं नाही, जगत उत्पत्तीच्या नंतर का जगत उत्पत्तीच्या अगोदर का जगत स्थितीच्या काळात का जगत लयाच्या काळात का जगताच्या लयानंतर
या ठिकाणी तुम्हाला भेदाचा संधी एकरस झाला का? नित्य भेदाचा संधी एकरसच आहे, तो एकरसच आहे. जैसा आहे तैसा, काय तुका म्हणे साहे, आणि देव आहे तैसा आहे. तो संधी एकरस झाला म्हणजे त्यांनी द्वैताची खूणसुद्धा कुठं ठेवलेली नाही, नाहीतर मग संधी सांगता आला असता. पण तो संधी काय झाला? एकरस झाला. म्हणजे एकरस ठोस ओतप्रोत भरीव सबराभरीत असणारं चैतन्य, त्या चैतन्य रूपालाच तो भेद प्राप्त झाला. तोची ठाव या दोघांशी, रसूची आला रसाशी, दोघाशीही आरोगणाशी एकोची झाला. तोची ठाव या दोघांशी, तोच दोघांचा ठाव आहे. म्हणजे जिथं भेदाचा संधी एकरस झाला, ते जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान मात्रच दोघांना काय आहे? ठाव. म्हणजे दोघांचं अधिष्ठान तोच आहे. रसूची आला रसाची, आणि ते दोघं एकरूप झाले. त्या ठिकाणी जो रस आहे त्या रसाला कोण चाकतंय? ही दोन्ही तर रसरूप झाली. मग आता त्या रसाचं कोण आस्वादन करते? त्या रसूची रसाची आला, त्या रसच काय झाला? रसत्वाला प्राप्त झाला. म्हणजे रसत्व जे प्राप्त झालं ते कोणाला प्राप्त झालं? रसालाच. म्हणजे रस आणि रसत्व वेगळे राहिले नाही, रसानेच रसाचा रसास्वाद घेतला असं सांगतात. दोघाही आरोगणाशी एकूच झाला, आणि तो जो रस आहे तो दोघाशीही आरोगणाशी एकूच झाला. दोघांनाही बरं का, दोघांचंही आरोगण करायचं झालं, बरोबर ना? इथं दोघांशी म्हणजे दोघांनी परस्परांचं आरोगण का दोघांनीही ज्याचं आरोगण करायचं? दोघांनीही काय करावं? एकाचं आरोगण करावं. म्हणजे दोघंही ज्या एका अधिष्ठानावर अध्यस्त आहेत त्या दोन्हीशी एक झाला. म्हणजे ते दोन्ही काय झाले? अधिष्ठानाशी एकरूपतेला प्राप्त झाले असंच घ्यावं ना. त्यामुळं दोघांनाही आरोगण करण्यासाठी, खाण्यासाठी किंवा आस्वादन करण्यासाठी तो काय झाला? एकच झाला. एक झालं नसते तर त्यांना आरोगण करता आलं असतं का? आनंद घेता आला असता का? नाही. ते दोघं म्हणजे कोण? सत आणि चित हे जर आनंद स्वरूपाला प्राप्त झाले तरच आरोगण होऊ शकतं. आणि ते जे आनंद स्वरूप आहे ते एकच आहे. ते सत, चित आणि आनंद हे त्याचे धर्म नाही, तर हे त्याचं काय आहे? स्वरूप आहे. आणि स्वरूपाला कधी विषय होत नाही. तेव्हा त्या ऐक्यभावाला प्राप्त काय? एकरूपतेनं असणं हेच त्यांनी केलेलं आरोगण आहे किंवा आस्वादन आहे, किंवा एकमेकांनी त्याचं केलेला रसास्वादन आहे, आनंदाचा भोग आहे. एवम आपुली आवडी करून एकीची भाषे उभयपण, जग अथवा शिवपण सेविताती. ते म्हणतात एवम, असं जर पाहिलं तर आपुली आवडी करून, आपल्या आवडीनंच, आपल्या आवडीनं म्हणजे आपल्या अधिष्ठानाच्या आवडीनं, बरोबर आहे ना? एकीची उभयपण भाषे, अधिष्ठानाच्या ठिकाणी जेव्हा आवड निर्माण होते की आपलाच भोग आपण घ्यावा, तेव्हा ते एकाच ठिकाणी काय होतं? उभयपण भाषे. एकाच ठिकाणी भोग्य भोगता अशी भ्रांती किंवा शिव आणि शक्ती अशा प्रकारचा भ्रम होतो, बरोबर ना? आणि जग अथवा शिवपण सेविताती, आणि त्यावेळेला ते जगाचं किंवा प्रकृती सापेक्ष असलेलं, शक्ती सापेक्ष असणारं शिवपण ते दोघंजण भोगतात, बरोबर ना? प्रकृती सापेक्ष आलेल्या शिवपणाचा भोग घेतात. कारण शिवाचं जर भोग घ्यायचा झाला तर दोन होतात, आणि ते घेण्यासाठी त्या शिवाला प्रकृती काय होते? उपाधी लागते. आणि त्या प्रकृतीच्या सापेक्ष त्या शिवाच्या ठिकाणी शिवपण येतं, आणि त्यावेळेला ते काय करतात? परस्परांचा भोग, परस्परांचाच म्हणायचं ना, परस्परांचा भोग घेतात. किंवा खऱ्या अर्थाने परस्परांचा भोग नाही, तो भोग अधिष्ठानाचाच भोग ते घेतात. ऐक ना, अधिष्ठानाचाच भोग घेतात. पण त्यासाठी त्यांना दोन व्हावं लागतं. पण ते दोन झालेले दोघांमध्ये असणारा भेद हा सत्यभेदाची कल्पना होत नाही. तो भेदसुद्धा काय असतो? मिथ्या असतो किंवा कल्पित अशा प्रकारचा भेद असतो. आणि वास्तव काय असतो? अभेद असतो. म्हणजे वास्तव अभेद आणि कल्पित द्वैताच्या अधिष्ठानावर ते परस्परांचा भोग घेतात किंवा ते अधिष्ठान मात्राचा भोग घेतात. जग अथवा शिवपण सेवितात. जगाचा बरं का, जगाचं जर सेवन करायचं झालं तरी काय लागतं? कल्पित द्वैत लागतं. आणि जर त्या ठिकाणी बरोबर ना शिवपणाचा सोहळा पुढे येणार आहे तर त्यांना शिवपण भोगायचं झालं तरीसुद्धा काय राहतं? शिवपण भोगायचं झालं तरी त्यांना कल्पित द्वैत स्वीकारावं लागतं. कारण शिवातलं शिवत्व जे आहे ते कशामुळे आलेलं आहे? जर त्या ठिकाणी प्रकृतीला वेगळं केलं तर शिवाच्या ठिकाणी शिवत्व राहील का त्याच्या ठिकाणी केवल भाव राहील?
त्याच्या ठिकाणी केवल. तेव्हा जेव्हा भोग व्हायचा तेव्हा शिवाचं शिवत्व भोगलं काय आणि जगाचं जगत्व पाहिलं काय, बरोबर नाही. किंवा जगरूपाने त्याच्या ठिकाणी कार्यरूप प्रपंच उत्पन्न झाला काय, तरी त्याचं एकत्व अबाधित आहे. म्हणून म्हणतात जग अथवा शिवपण सेविताती. पण कधी एकीची भाषे उभे पण एकाच्यामध्ये द्वैत निर्माण झाल्याशिवाय जगाचं किंवा परस्परांचं, बरोबर, जगाचं किंवा परस्पराचं म्हणजे शिवत्व किंवा प्रकृतित्व यांचा भोग होऊ शकत नाही. उभय परी जाण न चुके एकरसाचे आरोगण काजे स्वरूप अन्यथा जाणं कधीच नव्हे. उभय परी जाण म्हणजे जगाचं सेवन केलं अनेकत्वाचं किंवा तत्सापेक्ष शिवत्वाचं सेवन केलं, दोन्ही परिधान एकरसाचे आरोगण न चुके. एकरसाचं म्हणजे अधिष्ठान आनंद मात्र असं जे एक रसरूप आनंदाचं त्या ठिकाणी आरोगण न चुके करीतच असतो. म्हणजे शिवाला प्राप्त होऊ नाही तर कार्यरूप जगताला प्राप्त होईल, परंतु ते सेवन कोणाचं चाललेलं आहे. ती एक ओवी आहे बघा अमृतानुभवामध्ये, ते सुखा म्हणजे कैवल्याशी चढावा असं त्यांनी वर्णन केलं की हे म्हणजे कैवल्याशी चढावा जयाची करीत विषय सेवा अशी काही ओवी आहे का लक्षात. याच्यामध्ये अशी एक ओवी आहे कैवल्याला देखील कैवल्यालाही सरस अशा प्रकारचे विषयाचं सेवन आहे अशी एक ओवी. म्हणजे कैवल्याशी चढावा जयाची करीत काहीतरी विषय सेवा आहे का नाही ओवी. हां 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 ती एक ओवी. तर तसं इथं सांगतात उभय परी जाण हां कैवल्याशी चढावा हां 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 झाला मृत्यू भज्य कालोवा भक्तीच्या घरी. मला वाटतं जीवनमुक्तीमध्ये नव्या प्रकरणामध्ये ही होई नव्या झाला भृत्य भज्य कालोवा भक्तीच्या घरी. भक्तीच्या घरी भृत्य आणि भज्य म्हणजे भज्य आणि भजक यांचा कालोवा ऐक्य ज्या भक्तीच्या घरी झालं त्या ठिकाणी जरी विषय सेवन करत असला तर तो कैवल्यालाही काय करतो मागवतो सारतो. कैवल्याला मागं सारतो म्हणजे हे श्रेष्ठ आहे असं सांगायचं नाही, त्यावेळेला ही कैवल्यता अभंग असते विषय सेवा करत असताना देखील. म्हणून इथं म्हटले उभय परी जाण न चुके एकरसाचे आरोहण. दोन्ही जगरूपाने तो फाकला काय आणि शिवपणाने राहिला काय, तरी त्यावेळेला बरोबर ना, तरीसुद्धा त्या ठिकाणी प्रकृतीच्या सापेक्ष शिवपण त्याच्या ठिकाणी असलं काय किंवा प्रकृतीच्या उपाधीला घेऊन कार्यरूपाने जगाचं असणाऱ्या जगाचं त्यांनी सेवन केलं काय, तरीसुद्धा स्वरूप अन्यथा जाणं कधीच नव्हे. त्याचं स्वरूप अन्यथा भावाला कधीच प्राप्त होत नाही. स्वसंवेद्यतेची अनादी खुन एक होता ते दंपत्यपण एका विन एक कधीच नसे. स्वसंवेद्य म्हणजे सुअसंवेद्य त्याची जर अनादी कालापासून जी खून आहे म्हणजे कोणत्याची स्वयंप्रकाशाची अनादी कालापासून असणारी खून आहे. म्हणजे स्वयंप्रकाशत्व हे अनादी अनंत आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म या ठिकाणी ती अनादी असणी खून आहे. ती कशी एक होतसाते दंपत्यपण एक एकाविन कधीच नसे. दंपत्यपण एक होत जाते बरोबर ना. दंपत्यपण एक होत जाते म्हणजे काय, दंपत्यपण बरोबर ना हे एकच शब्द आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ती प्रकृती आणि पुरुष ही दंपती आहे म्हणजे एक रूपच आहे असं सांगतात. पुढं अर्धनारी नटेश्वराचं रूपक सांगतात. एक एकाविनं कधीच नसे. एकमेका वाचून म्हणजे प्रकृती पुरुषा वाचून आणि पुरुष प्रकृती वाचून कधीच राहू शकत नाही. स्वतंत्ररीतीनं पुरुषाच्या ठिकाणी पुरुषत्व आणि प्रकृतीच्या ठिकाणी प्रकृतित्व हे स्वतंत्र रीतीनं कधीच सिद्ध होत नाही. ते दोघं एकमेकाला सोडून कधीच राहत नाही. आता पुढं त्या वेळ येणारच आहे की या ठिकाणी प्रकृतीला स्वतंत्र पुरुषा वाचून सत्ता स्फुरण नाही बरोबर ना. आणि पुरुषाला म्हणजे सच्चिदानंद अवाच्य असणाऱ्या शिवाला त्या ठिकाणी प्रकृतीला टाकून दिलं तर त्या ठिकाणी शिवत्व जे आहे त्या शिवत्वाची सिद्धी होत नाही. जरी त्या ठिकाणी शून्यवाद नसला द्वैत नसलं आहे ना केवळ अद्वैत असलं तरी ते काय आहे अवाच्य आहे. त्यामुळे त्याच्या ठिकाणी शिवपणाची सिद्धी होत नाही. हेची विषयी निरूपण पदी पुढले जाणं तेही दावी जेल खुन अवधान दिजे. हेची विषयी निरूपण याच विषयासंबंधाने जे निरूपण आहे ते पदी पुढले जाणं. आम्ही पुढच्या ओवीमध्ये दावी जेल खुन तेही
त्याची आम्ही खून किंवा तो संकेत आम्ही तुम्हाला तो विषय आता सांगणार आहोत, अवधान दिजे, त्याविषयी तुम्ही चांगलं लक्षपूर्वक ऐका, असं म्हणून 21वी ओवी प्रवृत्त होते. जे स्वामीची या सत्ता विन असो नेने पतिव्रता, जे विन सर्व करता काही ना जो. आता सांगतात ही जी आपल्या गृहस्थी जीवनामध्ये पतीपत्नीचा असणारा जो व्यवहार आहे, त्या व्यवहाराची अत्यंत उदात्तता, गांभीर्य किंवा त्याची कशी स्थिती असावी हे पण याच्यामधून सांगतात. जर समजा विषय नाही कळला, हे कळलं तरी मनुष्याचं जीवन गृहस्थी काय गृहस्थाश्रमात सुखी कसे असावे, तर हे असे असावे हे पण सांगतात. की त्या स्त्रीच्या ठिकाणी कसं पाहिजे भाव आणि पुरुषाच्या ठिकाणी कसा भाव. तर जे स्वामीचे या सत्तावीन पतिव्रता असोनेने, जे पतिव्रता स्वामीचे या सत्तावीन असोनेने, त्या ठिकाणी स्त्रीला काय सर्व व्यवहार स्त्री करते, पत्नी करते, पण सत्ता कोणाची आहे? पतीच्या सत्तेवर. तिचे काय आहे सर्व स्वामीची या सत्तावीन पतीच्या सत्ते वाचून असोनेने, ती आपलं स्वतःचं स्वरूप वेगळं आहे असं मानतच नाही. भांडणं काय आहे की त्या पतीला सोडून आपल्या स्वतंत्र समर्पणा वाचून स्वतंत्र सत्ता असावी, इथूनच गृहस्थी धर्माच्या दुःखाला किंवा दुःखाचे पाड्याला सुरुवात होते. म्हणून त्या स्त्रीनं काय असावं, स्वामीच्या सत्तेवर मी कोणीच नाही. म्हणजे कोणताही प्रश्न विचारला तर मला कसं सांगता येईल, ते जसं म्हणतील तसं. याला म्हणतात स्वामीच्या सत्तेविन पतिव्रता असो नेने. आणि दुसरं सांगतात जिये विन सर्व करता काही नाजो. त्याला जर विचारलं मला कसं सांगता येईल करती धर्त्री कोण आहे ते म्हणतात जिये विन सर्व करता. जरी त्याच्या सत्तेवर सगळं असलं परंतु त्याची जी सत्ता आहे ना, त्या पतीचं पत्नीचं आपलं पतीचं पतित्व कोणामुळे आहे? तिच्यामुळं. नाही त्याला पती कोण म्हणणार आहे की नाही. जर पत्नीनं त्याला समर्पण केलं नाही आणि पतित्व स्वीकारलं नाही तर तो पती कोणाचा आहे की नाही. म्हणून ते म्हणतात जिये विन सर्व करता काही ना जो. ह्या परमात्मा सगळं करतो. जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा ते संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, आणि सत्ता मात्रे आपुलिया, आपल्या सत्तेवर सगळ्यांना धारण केलं. पण त्याला म्हटलं की प्रकृती कोण लागली, प्रकृती बाजूला केली तर याचं सर्व कर्ते पण सिद्ध होईल का? याच्या ठिकाणी कर्ते पण सिद्ध होणार नाही. जे विन सर्व करता काही ना जो, जिच्याशिवाय हा सर्व करता असताना देखील तो नाही प्रमाणे होतो. प्रकृती जर त्याच्याबरोबर नसते तर त्याचं स्वरूप काय आहे? नसल्यासारखंच स्वरूप आहे. आणि तो जर नसला तर त्या पतिव्रतेचं जीवन नसल्यासारखंच आहे असं सांगतात. एवम हे दंपत्यपण जेवी सत्ता प्रकाश खुन एक एकाविन असोची न शकती. एवम अशा प्रकारे हे दंपत्यपण, स्त्री आणि पुरुषांचं जे दंपत्य किंवा मिळून आहे, जेवी सत्ता प्रकाश खुन, त्यांची खून काय आहे? ह्या दाम्पत्याची एक आहे सत्तारूप आणि एक आहे प्रकाशरूप. एक एकाविना असोची न सकती, एक एका वाचून राहू शकत नाही. सत्ता बाजूला केली का प्रकाश नाही, आणि प्रकाश बाजूला केली की सत्तेची खून म्हणजे सत्ता सिद्ध होत नाही. चिदत्वाचे विलासे सत्ताची सोये प्रकाशे, म्हणून पतिव्रतेचे मिशे पतीची नांदे. जर त्या ठिकाणी चिदत्वाचा जो विलास आहे, बरं ना, चित्तचा जो विलास आहे, त्या विलासामुळं सत्ताच काय होते? स्वयंप्रकाश. आणि सत्तेचा जो आपलं त्या चित्तचं जे स्वयंप्रकाशत्व आहे त्याचमुळं काय होते? सत्तेची सिद्धी होते. मागे अनेक वेळा सांगितलं आहे, बरोबर ना. म्हणून पतिव्रतेचे निमिषे पतीचे नांदे. खरं काय ना, पत्नी नाही नांदत, त्या ज्याच्या सत्तेला घेऊन ते नांदते ना, म्हणजे पत्नीच्या निमित्ताने पतीच सगळा व्यवहार करीत असतो. ती काय आहे? निमित्त मात्रम भव सव्य साचिन. आता जई नाही भेदभान, सत्ता मात्र स्वरूपदान, तरी प्रकाशहीन हे तव न घडे. आता जई नाही भेदभान, जेव्हा आपल्याला त्या ठिकाणी बरोबर ना, पती आणि पत्नी यांचं जेव्हा असंच म्हणायचं ना, भेदाचं भान नाही, म्हणजे सत आणि चित हे दोन वेगळे आहेत असं जर भान नसेल तरी सत्ता मात्र स्वरूपदान,
तर मग त्या वेळेला काय आहे, जर त्यांचं भानच नाही तर त्यावेळेला काय राहतं, फक्त सत्ता मात्र स्वरूप जाणं, केवळ सत्ता राहिली आणि त्याच्या सत्तेचं भान मात्र नाही, तरी प्रकाशहीन हे तव न घडे. मग आता जर तुम्हाला बघा, आता नाही भेदभान असं आहे ना, सत आणि चित यांच्यामध्ये भेद आहे आणि त्या भेदाचं भान नाही आपल्याला, तरीसुद्धा सत्ता मात्र स्वरूप जाण, तेव्हा काय आहे, केवळ सत्ता मात्र स्वरूप आहे असं तू जाण. तरी प्रकाशहीन हे तव न घडे. ज्या वेळेला तुम्हाला सत्तेच्या विषयी भेदाचं भान नाही, म्हणजे काय, सत भून चित भिन्न आहे हे भान जरी नसलं तरीसुद्धा सत्ता मात्र स्वरूप जाणं, सत्ता मात्र स्वरूप आहे, परंतु त्यावेळेला सुद्धा म्हणजे आता तिथं भेदाचं भान नाही म्हणजे प्रकाश नाही असं नाही. तव प्रकाशहीन हे तव न घडे. त्यावेळेला तो प्रकाशही नाही असं नाही. ज्यावेळेला सत्तेचं आणि प्रकाशाचं भान वेगळं नसलं तरी त्यावेळेला केवळ सत्ताच आहे असं तुम्हाला जरी वाटत असलं आणि प्रकाशाचं भेदाने भान नसलं तरी ती सत्ता प्रकाशहीन आहे असं मात्र कधीही होऊ शकत नाही. एवं प्रकाशहीन सत्ता नाही, प्रकाशतो अविनाशाची पाही, म्हणून एक एकाविन आसोची न शकती. जरी तुम्हाला पती दिसला नाही तर ज्या अर्थी ही पतिव्रता सर्व काम आपले करते त्या अर्थी त्याला अधिष्ठान कोणाचं आहे, सत्ता कोणाची, तिनं पतीची सत्ता घेऊन त्या ठिकाणी हे सर्व जगदरूपी कार्याचा विलास करीत आहे. आता म्हणतात एवं प्रकाशहीन सत्ता नाही, जरी प्रकाशा वाचून सत्ता नाही तरी प्रकाशित अविनाशाचे पाही. प्रकाशा वाचून सत्ताच राहू शकत नाही. हा प्रकाशही कधी आहे, अविनाश आहे, म्हणजे सत्तेला सोडून प्रकाश कधी राहतच नाही. म्हणून एक एकाविनं काही असोची न शकते, म्हणून एका वाचून एक कधीही राहू शकत नाही. सर्व करता ईश्वरू हा प्रकृतीचा पसरू आणि ईश्वराविन व्यवहारू तेच न चले. सर्व करता कोण आहे, ईश्वर आहे. सर्व करता कोण आहे, ईश्वर आहे आणि हा प्रकृतीचा पसरू. पण ईश्वर सर्व करता आहे, हे कर्तृत्व कोण आहे, प्रकृती परिणाम पावते तेव्हा. अधिष्ठानाच्या सत्तेवर प्रकृती परिणाम पावते तेव्हा ईश्वराला काय होतं, सर्व कर्तृत्व येतं आणि ईश्वरावन व्यवहारू ते याचा न चालले. आणि ईश्वराचं अधिष्ठान घेतलं नाही तर तिचा व्यवहार होत नाही, बरोबर. आणि तिचा व्यवहार जर गृहीत धरला नाही तर ईश्वराच्या ठिकाणी कर्तृत्व होऊ शकत नाही. म्हणजे व्यवहाराला कारण ती आहे, ईश्वराच्या ठिकाणी ईश्वरत्वाचा व्यवहार व्हायला कारण कोण आहे, ती आहे. आणि जगत उत्पत्तीचा व्यवहार करायला कारण अधिष्ठान ईश्वर आहे. म्हणून त्या ईश्वराच्या ठिकाणी सर्व कर्तृत्व हे कोणी दिलेलं आहे, प्रकृतीनं दिलेलं आहे. आणि तिचा होणारा सगळा व्यवहार कोणी करतो आहे, ईश्वर करीत आहे, ईश्वराची सत्ता करीत आहे. प्रपंचाचे भान तै ज्ञानमात्र विलासमान. इथं एक शब्द आहे, हा काहीतरी थोडा लागतो का बघा, विलासमान किंवा तिथं दुसरा काही शब्द असावा किंवा विलास भान असा शब्द तोही पण योग्य वाटत नाही इथं. प्रपंचाचे भान, तर जे काय हे सगळं जे आपल्याला प्रपंचाचं जगताचं भान होतं ते काय, भान म्हणजे प्रपंचाचं भान काय आहे, ते ज्ञान मात्र विलासमान. त्याचा मान म्हणजे त्याचं माप मला वाटतं घ्यायचं असेल, हा विलासमान असं, बरोबर. मतूप प्रत्यय, मतूप अर्थाने घ्यायचं, बरोबर. तर प्रपंचाचे भान, आपल्याला जे प्रपंचाचं भान होतं ते प्रपंचाचं भान ज्ञान मात्र विलासमान. ते काय आहे, ज्ञानमात्राचा विलासाने युक्त आहे. प्रपंचाचं भान हे ज्ञानमात्राचं, म्हणजे खरा तो भान प्रपंचाचं आहे का भानाचं भान आहे, भानाचं भान आहे. आणि त्याच्यामध्ये प्रपंच हा जो आहे तो विलासमान, बरोबर ना. तो काय, फक्त प्रपंचाचं भान हा फक्त काय आहे, विलासाने युक्त आहे. म्हणजे कोणाच्या, चैतन्याच्या विलासाने युक्त असं ते प्रपंचाचं भान आहे. तितकेही ज्ञान भरून सत्ताची विलास, म्हणजे काय आहे, सगळं काय आहे, प्रपंचाचं ज्ञान हे खरं कोणाचं ज्ञान आहे, ज्ञानाचंच ज्ञान आहे. प्रपंचाचं भान म्हणजे भानाचंच भान आहे, म्हणजे व्यापक असणाऱ्या परमात्म्याचंच भान आहे. आणि त्याचं भान नसलं तर प्रपंचाचं भान राहिलं नसतं. आणि पुन्हा काय सांगतात, तितकेही ज्ञान भरून, हा जो ज्ञान मात्र आहे तितकं सगळं काय आहे, ज्ञान भरून सत्ताची विलास आहे. त्या सगळ्याला ज्ञानाला घेऊन खरा कोणाचा विलास आहे, सत्तेचाच विलास आहे. सगळा कोणाचा विलास आहे, सत्या कशाला म्हटलेले, परमात्म्याला म्हटलेले, बरोबर, शिवाला म्हटलेले. आणि त्या परमात्म्याचा जेवढा सगळा व्यवहार आहे, कर्तृत्वाचा व्यवहार आहे, तो कर्तृत्वाचा व्यवहार कोणी केला आहे, सत्तेनेच केलेला आहे, बरोबर ना. ज्ञानाचा व्यवहाराला कारण कोण आहे, सत्ता. आणि सत्तेच्या व्यवहाराला कारण कोण आहे, ज्ञान.
असं ज्ञानाचाच विलास आहे. कुठं सत्तेचा विलास आहे? ज्यावेळेला जगत कर्तृत्व आहे त्यावेळेला सत्तेचा विलास आहे, बरोबर ना. आणि ईश्वराच्या ईश्वरत्वाची सिद्धी आहे, बरोबर, त्यावेळेला कोणाचा विलास आहे? प्रकृतीचा विलास आहे. पण दोन्हीकडे काय आहे? सत आणि चित हे एकमेकाला सोडून राहतच नाहीत. ते सत्तेच्या ठाई प्रपंच निपटवणी नाही, तरी ज्ञानांशी पायी लोपला नसे. आता कधी तुम्ही सत्ता पाहता, मग सत्तेच्या वेळेला तुम्हाला भान होत नसलं ज्ञानाचं, पदार्थ आहे एवढं, आणि तुम्हाला काय नाही, त्या सत्तेचं भान नाही. सत्तेच्या ठाई प्रपंच निपटून नाही, प्रपंचाच्या सत्तेच्या ठिकाणी प्रपंच निपटून नाही, प्रपंच अजिबात नाही, बरोबर ना. प्रपंच निपटून नाही म्हणजे सत्तेच्या ठिकाणी चित किंवा प्रपंच म्हणजे काय? चित, बरोबर ना. तर तो प्रपंच निपटून नाही, तरी ज्ञानांश पायी लोपला नसे. मग आता प्रपंच जर दिसतच नाही म्हणजे सत्तेचं काय होतं? भान, प्रपंचाची सत्ता. परंतु त्या सत्तेचं तुम्हाला काय आहे? आपलं सत्तेचं सत्ता आहे, परंतु सत्तेचं ज्ञान मात्र नाही. असं जर तुम्ही म्हणत असाल तर प्रपंच निपटून नाही, जरी तुम्हाला प्रतीतीला भान म्हणजे भानाचं भान होत नसलं तरी, बरोबर ना. भानाचं किंवा नाही, सत्तेचं भान तुम्हाला होत नसलं तरी प्रपंच निपटून नाही, तरी ज्ञानांश पायी लोपला नसे. तरी त्या ठिकाणी ज्ञानाचा अंश लोपलाय असं मात्र म्हणता येणार नाही. ज्ञान लोपलं असतं तर याची प्रपंचाची सत्ता असं सुद्धा तुम्हाला म्हणता आलं. सत्ता कधी दिली? ज्ञान असल्याशिवाय दिली का? बरोबर का नाही. आणि ज्ञान झालं तर सत्ता असल्याशिवाय झालं का? म्हणून ज्ञान आणि सत्ता आणि चित हे एकमेकाला कधीही सोडून राहत नाही. एवं पतिव्रता नसोनी परस्परता दाविती वत्सरता अंगीच्या अंगी. हे काय म्हणायचं? एवं पतिव्रता नसोनी, या ठिकाणी पती आणि पतिव्रता हे दोन्ही नसून परस्परता अंगीच्या अंगी वत्सलता दाविती. हां, असंच आहे ना. हां, एवं पतिव्रता परस्परता नसोनी, अशा प्रकाराने, बरोबर आहे ना. पती आणि पतिव्रता हे परस्परता नसोनी, परस्पर नाही म्हणजे एकमेकाहून स्वतंत्र भिन्न नाहीत. आणि मग ते काय करतात? अंगीच्या अंगी म्हणजे आपल्या अंगाच्या अंगामध्ये म्हणजे अधिष्ठानावर काय करतात? वत्सलता दाविती. एकमेकाचं वात्सल्य भाव किंवा स्नेहभाव आपल्याला फक्त दाविती दाखवतात. म्हणजे दाखवणारा हा वात्सल्य भावसुद्धा स्नेहभाव आवडी हे खरं नाही, अधिष्ठान मात्रालाच दाखवत असतात. हे दोन्ही काय करतात? आवडीनं आनंद स्वरूपाशी एकरूप होतात आणि मूळ ते एकमेकापासून परस्पर भिन्न नसतात आणि सच्चित आनंदाची काय असतात? एकरूप असतात. त्यामुळे ते आपल्याला एक अधिष्ठानच दाखवत असतात असं सांगतात. त्याच्याही पुढं सांगतात की जे की भरताराचे दिसणे भरतारू जेचे असणे नेनी जती दोघे जणे निवडू जिये. आता ते म्हणतात की जे की भरताराचे दिसणे, भरतार जो दिसतो ना आपल्याला, बरोबर ना, तर भरतार जे की म्हणजे जी पतिव्रता, बरोबर ना, बरोबर ना, प्रकृती हीच काय आहे? भरताराच्या दिसण्याला काय आहे कारण? किंवा भरतारू जियेचे असणे किंवा तिची सत्ता जी आहे ना ती कशाची आहे? पती हाच तिचं अस्तित्व किंवा सत्ता सिद्ध करतो. पती असल्याशिवाय हिची सत्ता सिद्ध होत नाही, बरोबर ना. पती असल्याशिवाय हिची सत्ता सिद्ध होत नाही. आणि भरताराचं म्हणजे तिच्या पतीचं ज्ञान ही असल्याशिवाय त्या पतीचं ज्ञान होत नाही. आणि मग आता हे दोन आहेत म्हणाल तर नेनी जती दोघे जणे निवडू नये. जर तुम्हाला जर म्हणायचं जर तुम्हाला निवड करायचं का ही पती आणि हा पत्नी, असा दोघांचा निवाड करता येत नाही. कारण काय आहे की दोघंही एकमेकाशी काय झाली? इतकी एकरूप झालेली आहे की दोघांचा संधीसुद्धा दोन म्हणून करताच येत नाही. मग आता तुम्हाला नेनी जती दोघे जणे दोघे जणे निवडू नेनी जती, तुम्ही किती प्रयत्न केला तर त्या पती आणि पत्नी यांच्यामध्ये कधीही भेद निर्माण होऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ पती आणि पत्नी यांच्यामध्ये कोणीही कितीही भेद निर्माण केला तरी त्यांचा अभेदत्व जर अखंड राहील तर त्यांना अखंड आनंदाची अनुभूती येईल, त्यांचा गृहस्थाश्रम सुखी राहील. असं या ओवीचा वरचा अर्थ आहे का नाही? एकदम आपातता केलेला अर्थ आहे. याच्यामध्ये जे काही ह्या तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आहे हा काही हे सांग. पण समजा एखाद्याला एवढा उपयोग झाला तर सध्या त्याचीच गरज आहे का नाही? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
ज्ञानेश्वर महाराज की जय.